आता आपल्याला 2027 साठी प्रिपरेशन करायचं. आधी हे समजून घ्या की किती महत्त्वाचं आहे. आपण का म्हणतोय की दररोज तुम्हाला हे लिहायचंय, बरोबर? की आपल्याला खूप कंटाळा येतोय की अरे सर या ठिकाणी आपण अख्ख्या ग्रॅज्युएशनमध्ये किंवा सुरू असताना सुद्धा एवढं लिहिलेलं नाही, तर तुम्ही एवढं लिहायला लावताय. ठीक आहे, त्याचं रिझन आहे. कारण काय आहे की आपल्याला 2027 असू द्या नाही तर 2028 असू द्या, ठीक आहे, एक्झाम द्यायची आहे. तर एक्झामसाठी काय आहे की तुम्हाला या ठिकाणी तयारी करणं गरजेचं आहे, प्लॅन करणं गरजेचं आहे. आणि हा प्लॅन जो आहे ना, हा कशाच्या सोबत असतो माहिती आहे का? की त्यासाठी तुमच्याकडे असले पाहिजे MPSCचे क्वेश्चन. ठीक आहे, MPSCचे क्वेश्चन असले पाहिजे, बाकीचे कुठलेही अर्थ नाही. इव्हन UPSCचं सुद्धा क्वेश्चन आता गरज नाही, कारण आपल्याकडे एक मॉडेल क्वेश्चन्स आलेले आहेत. ओके, की आपल्याला राज्यसेवेचे प्रिपरेशन करायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती डेप्थमध्ये, ओके, त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी प्रत्येक जो सिलेबसचा पॉइंट आहे तो पॉइंट कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आयोगाने क्वेश्चनच्या स्वरूपात विचारलेला आहे, बरोबर? त्या सिलेबसचा आणि त्या क्वेश्चनचा काही करंटचा संदर्भ आहे का असाच प्रश्न विचारलेला आहे, किंवा अजून या ठिकाणी पुढे जाऊन की हा जो प्रश्न विचारलेला आहे मग हा UPSCचा क्वेश्चन कॉपी केलाय का? ओके, त्याचबरोबर जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते सिलेबसच्या बाहेरचे आहेत का? ओके, आणि या ह्याच्यामध्ये हे अभ्यास करत असताना जे क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत तर त्याचा आणि जे बेसिक आहे, बेसिक म्हणजे काय, ते या ठिकाणी स्टेट बोर्ड असतील किंवा NCERT आहे, विशेषतः राज्यसेवेसाठी काय आहे की स्टेट बोर्ड आहे. मग त्या स्टेट बोर्डचा आपल्याला या ठिकाणी इथं काही संदर्भ आहे का, किंवा त्याचा काही फायदा होतो का? ओके, त्याचबरोबर या ठिकाणी हे क्वेश्चन विचारत असताना जर निबंधाचे क्वेश्चन असतील, एसएचे जर आपल्याला निबंध विचारले असतील तर ते निबंध करंट पर्स्पेक्टिव्ह आहेत का सायकोलॉजिकल आहेत, सोशोलॉजिकल आहेत, फिलॉसॉफिकल आहेत किंवा या ठिकाणी टेक्नॉलॉजिकल आहेत, बरोबर? हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्या अभ्यासाला सुरुवात होणार नाही. ओके, मग कितीही मोठाले पुस्तक वाचलं तरीही युजलेस एफर्ट्स होतील. त्यामुळं ह्याच्यासाठी तुमचे 10 दिवस जाऊ द्या, ओके, तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु हे एवढं मॅटर आहे या ठिकाणी, हे सिरियस मॅटर आहे. समजा एक्झाम्पलमध्ये की एखादा व्यक्ती आहे, बरोबर, या ठिकाणी एक्स पर्सन आहे, ठीक आहे, आणि ह्याचा काय आहे की या ठिकाणी थोडा संशयास्पद काय आहे, मृत्यू झाला. ओके, या ठिकाणी किंवा की त्याचा मृत्यू झाला, कसं, किंवा ठीक आहे डाऊटफुल, ज्याला आपण डेथ म्हणतो. ठीक आहे, आता ह्याची डाऊटफुल डेथ झाल्यानंतर लागलीच ह्याला या ठिकाणी जाळतात का बरं? काय करतात? काहीतरी ऐकलं असेल ना? हां, बरोबर, या ठिकाणी पोस्टमॉर्टम करतात. पोस्टमॉर्टम करतात म्हणजे काय करतात? पिक्चर मध्ये बघितलं असेल ना पोस्टमॉर्टम. ठीक आहे, म्हणजे असं, म्हणजे पोस्टमॉर्टम म्हणजे काय काय करत असतील? हां, मोठ्याने सांगा. पोस्टमॉर्टम म्हणजे काय करत असतील? हां, बरोबर, बॉडीची चिरफाड करतात साध्या भाषेमध्ये, बरोबर. त्या ठिकाणी बॉडीचे काय आहे, चिरफाड करतात की ह्याच्यामध्ये लंग्स काही इश्यू आहे का, बरोबर, लंग्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का, की समजा एखाद्या व्यक्तीने काय आहे किंवा की उशी ठेवून मारलेला असेल, बरोबर, तर इथं काय आहे समजतं की या ठिकाणी त्याचे किंवा की काय झालेलं आहे नेमकं, किंवा एखाद्यानं काय केलेलं असेल किंवा की विष देऊन मारला असेल तर काय आहे, आपल्याला या ठिकाणी काय काढावं लागेल? कशातून समजेल बरं विष देऊन मारलेल्यावर? फिल्टर बॉडी कोणती असते, आपले फिल्टर करणारा पार्ट कोणता असतो? किडनी, बरोबर. तर या ठिकाणी मग फिल्टरेशन मधून पण कळतं, बरोबर. तर मग या ह्याच्यामध्ये काय आहे की हे पोस्टमॉर्टम असतं की नेमका त्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झालेला आहे, बरोबर. या आधारे आपल्याला समजतं की या व्यक्ती काय आहे, सो कॉल्ड डिसीज याच्यामुळे झालेला आहे. ठीक आहे, आता हेच बाब आहे या पेपरच्या बाबतीत. ठीक आहे, या पेपरचं पोस्टमॉर्टम करता आलं पाहिजे तुम्हाला, की तुम्हाला या ठिकाणी काय आहे की तुम्हाला कशाचा रिसर्च करायचा आहे, की मला 2027 मध्ये पास व्हायचं आहे, किंवा 28 मध्ये किंवा 29 मध्ये असेल. ठीक आहे, मला पास व्हायचं आहे. कारण तुम्ही प्रिपरेशन कशासाठी करता बरं, अभ्यास कशासाठी करता? तिथला अभ्यास कशासाठी करते? गाववाल्याला दाखवायचं का मी MPSC करते, UPSC करते म्हणून? कशासाठी करतो आपण अभ्यास? तिथलंच ना. हां, कशासाठी करते अभ्यास? बरं, कशासाठी करते अभ्यास? कशासाठी अभ्यास? अभ्यास कशासाठी? अभ्यास, मग तू लहान आहे तरी पण कशासाठी अभ्यास करते बरं? हां, हां, ठीक आहे. आता सगळ्याचं ओव्हरऑल उत्तर काय आहे, एकच आहे.
ठीक आहे, फक्त काय आहे, भाषा चेंज झालेली आहे. कोणाला वाटतं जॉब आहे, बरोबर, कोणाला वाटतं काय आहे, पोस्ट पाहिजे, बरोबर, कोणाला वाटतं चांगली लाईफ आहे. ठीक आहे, पण या ठिकाणी सगळ्यांचं कन्क्लुजन काय आहे, या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, रिझल्ट पाहिजे. ओके, आपल्याला रिझल्ट पाहिजे, म्हणजे कुठलीही पोस्ट असू द्या. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ अल्टिमेट गोल काय आहे, की या ठिकाणी मी प्रिपरेशन करतोय बिकॉज ऑफ काय आहे, मला रिझल्ट पाहिजे, मला पास व्हायचं आहे. ठीक आहे, आणि ती पोस्ट काय आहे, प्रत्येकाची डिफरंट डिफरंट असू शकते. ठीक आहे, की सगळेजण IAS किंवा DC व्हावं असं काही नाही, प्रत्येकाचं अलग अलग असू शकतं. पण अल्टिमेट गोल काय आहे, की मला परीक्षा पास व्हायचं आहे. ठीक आहे, आणि ही परीक्षा पास व्हायची असेल तर या ठिकाणी खूप म्हणजे खूप भयानक हार्डवर्क लागतं, खूप भयानक. ओके, खतरनाक हार्डवर्क लागतं, खतरनाक डिसिप्लिन लागतं, सगळ्यात महत्त्वाचं डिसिप्लिन लागतं. ओके, आम्ही एखाद्याला म्हटलं की पळ अभ्यासाच्या बाबतीत आहे नाही, असं पळ म्हणलं तर 1000 किलोमीटर पळून याल तुम्ही. ठीक आहे, अभ्यासाच्या पळ म्हटलं ना तर पळता आलं पाहिजे, कारण या ठिकाणी ज्याला हार्डवर्क करता येतं ना तो पास होतो. इथं खूप हुशार इंटेलेक्च्युअल किंवा IIT मधून रिटर्न आलेला आहे कुठंतरी या ठिकाणी, एखाद्या विदेशातून पाकिस्तानमधून परत आलेला आहे. ओके, कारण तिकडे पेट्रोल महाग आहे, आपल्या इथं स्वस्त आहे. ओके, तर मग त्यामुळे भारतात आलेला असेल तर असा व्यक्ती सुद्धा या ठिकाणी पास होण्याची शक्यता नाही. फक्त काय आहे या ह्याच्यामध्ये की सर्वसाधारण ज्याला या ठिकाणी कळतं, ज्याच्यामध्ये डिसिप्लिन आहे. ओके, स्वतःला डिसिप्लिन असलं ना की नाही बाबा या ठिकाणी सरनं काहीतरी सांगितलेलं आहे, पेपर आलेला आहे, ठीक आहे, आपल्याला हे करायचं आहे, काही का उद्या पुढचं. ओके, हे ज्याला समजतंय ना तो व्यक्ती 100% पास होतो. ओके, जो व्यक्ती काय आहे की डाऊट काढायला लागतो, सरांनी सांगितलेलं असेल जाऊ द्या ना आपण नंतर लिहू. ओके, तर या ठिकाणी की असंच करू, किंवा या ठिकाणी आपापल्या पद्धतीने मोबाईलवर बघत राहू, रील्स बघू. ओके, तर तो जो आहे ना तो 100% फेल होणार आहे, हे लिहूनच. ओके, कारण ही परीक्षा या ठिकाणी कोणत्या लिंबू टिंबूची नाही राहिली, नाही, ही UPSC लेवलची परीक्षा झालेली आहे. ओके, हे कशाहून आता आम्ही सांगून काहीच फायदा नाही, आम्ही पहिल्यापासून सांगतोय की अरे UPSC राज्यसेवा वेगळं झालेलं नाही, एकच आहे, बरोबर, पहिल्यापासून सांगतोय आपण. पण आता या ठिकाणी प्रूव्ह कशा होणार आहे, पेपर पाहिलं. जर पेपरच नाही पाहिले आणि तुम्ही लागले या ठिकाणी अभ्यास करायला, सगळे या ठिकाणी काय आहे क्लास 3-4 लेवलचा कंबाईन लेवलचा अभ्यास करायला लागले आणि सांगायले की मी राज्यसेवा करतोय. ओके, तर काय लेवल होणार आहे या ठिकाणी, ह्या परीक्षेची ABCD सुद्धा आपल्याला जवळ येणार आहे. मग हे समजून घेण्यासाठी महत्त्वाचं काय आहे की आपला जो झालेले पेपर्स आहेत, ओके, हे डोक्यामध्ये पाठ होईपर्यंत बघा. ओके, दररोज पेपर बघा, नाही लिहिता आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, लिहिणे हा काही प्रॉब्लेम नाही. ओके, कारण तुम्ही त्या स्टेजला आलेला नाहीत की ज्या स्टेजला तुम्हाला लिहायचं आहे, बरोबर, म्हणजे एकदम एक्झॅक्ट लिहिता आलं पाहिजे असं बिलकुल नाही. पण तुम्ही प्रायमरी स्टेजला आहात, तुम्ही या ठिकाणी अशा स्टेजला आहात जिथं तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन पाठ करणे ही पहिली प्रायोरिटी आहे, समजून घेणे सेकंडरी आहे. थर्ड, तुम्हाला लिहिता थोडं थोडं येणं गरजेचं आहे. फोर्थ, तुम्हाला जेवढं शिकवलंय त्यामधून काही लिहिता येते का हा प्रयत्न करणं चौथी आहे. पाचवी काय आहे, या ह्याच्यासोबत आपल्याला नाही बाबा आता न्यूजपेपर मस्ट आहे, न्यूजपेपर वाचावाच लागेल. ओके, हे समजून घेणे ही 5वी 6वी या ठिकाणी काय आहे स्टेप आहे. मग या स्टेप असे जर फॉलो केलं ना तर तुम्ही बिझी व्हाल, तुम्हाला या ठिकाणी बिलकुल जांभळ्या सुद्धा येणार नाहीत. ओके, कारण काय डोक्यामध्ये असं एकदम आग लागली ना तर बिलकुल जांभळे सुद्धा येत नाहीत. आम्ही 2-2 वाजता उठून अभ्यास केलेला आहे, उगाच आम्ही नाही सांगत. ठीक आहे, तर प्रत्येक जण UPSC करणारा प्रत्येक जण एवढ्या सकाळी उठून किंवा संध्याकाळी जाऊन अभ्यास करत असतो, कारण ही परीक्षा UPSC असू द्या नाही तर राज्यसेवा असू द्या, ही या ठिकाणी सिंपल उगाच साधं गप्पा मारून किंवा या ठिकाणी आम्ही तुम्हाला काहीतरी मोटिवेट करतोय. ओके, अरे तू तर IAS झाला, ओके तू तर IAS झाली, ओके तू तर काय IPS लेवल तुझी आहे, आताच या ठिकाणी IPS लेवल आहे. ओके, असं म्हणून काहीच फायदा नाही. ठीक आहे, इट्स वर्थलेस. जर परीक्षा पासच व्हायची आहे, दुसरा या ठिकाणी गोलच नाही किंवा या ठिकाणी आपल्याकडे रस्तेच नाही, जसं एक्झाम्पलमध्ये की गड आला आणि सिंह गेला, हे माहीत असेल, बरोबर. कशाच्या बाबतीत होतं, गड आला आणि सिंह गेला. चौथीच्या पुस्तकात धडा आहे बघा, गड आला पण सिंह गेला, बरोबर, दुसरा तिसरा चॅप्टर होता ना तुम्हाला, बरोबर. का स्वित्झर्लंडचा सिलेबस होतो तुम्हाला? ठीक आहे, शिवाजी महाराजांचाच इतिहास असेल ना, बरोबर. त्या तिकडं या ठिकाणी त्या युरोपमधल्या तर लोकांना नोपोलियनचा विपोलियनचा त्याचा तर चौथीला इतिहास नाही. ओके, जे थोर माणसं झाले ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ओके, त्यांचा मग कोणाच्या संदर्भात होता, मोबाईलमध्ये बघितलं नाहीस ना, हां मोबाईल बंद करा. कोण बरोबर आहे, हां तानाजी मालुसरे, बरोबर. तर या ठिकाणी तानाजी मालुसरे आणि कोणता किल्ला होता, कोंढाणा किल्ला, सध्या काय नाव आहे, सिंहगड. ओके, तर या ठिकाणी सिंहगड कुठं आहे तो, सिंहगड कुठे, कोंढाणा म्हणजे सिंहगड कुठे.
तर तुम्हाला काय ट्रिपला घेऊन जाऊ का? आपण जाऊच एखाद्या गल्ल्यावर कुठं. कुठं? इथला किल्ला बघितला का आपल्या जवळचा? आपण जाऊ आता ट्रिप घेऊन, जाऊ द्या. ओके, बघितला का नाही? वरती गेलते का किल्ल्यावर? तिथं नाही? अरे जा, फिरत जा थोडं, इतिहास समजल. तो कुठं आहे? पुण्याला आहे ना सिंहगड, माहित नाही? ओके, बरं ठीक आहे, जाऊ द्या. तर आता यामध्ये की गड आला पण सिंह गेला, बरोबर. तानाजी मालुसरे, तानाजी मालुसरे यांनी या ठिकाणी कोणत्या परिस्थितीमध्ये गड जिंकला बरं? त्यांच्या घरी काय होतं? मुलाचं लग्न होतं. ओके, मला वाटतं काय नाव होतं, रायबा का? हां, रायबा, बरोबर. तर रायबाचं लग्न होतं, तरी सुद्धा या ठिकाणी काय आहे किंवा की शिवाजी महाराज म्हणजे सुरुवातीला सांगत नव्हते किंवा की आपल्याला हे गड जिंकायचा आहे, परंतु या ठिकाणी यांनी स्वतःहून ती मोहीम स्वीकारली आणि काय म्हटले की या ठिकाणी आधी लग्न, आधी लग्न कोंढाण्याचं, नंतर रायबाचं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी आधी मिशन महत्वाचं आहे आणि नंतर काय आहे किंवा सगळ्या गोष्टी आहे, बरोबर. आणि वरती गेल्यानंतर किंवा की जेव्हा ह्याच्यामध्ये युद्ध झालं सुरू, तेव्हा या ठिकाणी ही सगळी आपल्याला माहीत आहे, हिस्ट्री माहीत आहे किंवा की कशा पद्धतीने ते गड चालले, बरोबर. त्यांच्यासोबत कोण होतं? ती कोण होते? घोरपड होती, बरोबर. तिने या ठिकाणी मदत केली. घोरपड म्हणजे काय? एक प्रकारचं किंवा ऐतिहासिक किंवा एक प्रतिकात्मक सांगितलेलं आहे, बरोबर. आणि त्यामध्ये सगळे मावळे वरती गेल्यानंतर किंवा की काही मावळे असं होत होतं की या ठिकाणी एवढी मोठी समोरची फौज आहे, काही जण भीतीनं घाबरून काय करत होते, या ठिकाणी पळून जात होते. तेव्हा काय म्हटलं त्यांनी, काय केलं? आपल्या मेन पॉईंटकडे येतोय, तेव्हा त्यांनी काय केलं? तानाजी मालुसरे यांनी काय केलं? हां, ठीक आहे, मोटिवेट केलं. अजून काय केलं? त्याच पुस्तकात म्हणजे त्या 4थीच्या ह्याच्यातच आहे बघा. आणि आपण म्हणतो ना या ठिकाणी की आता मेन तुम्हाला जे सांगायचं आपल्याला मोटिवेशनल पर थॉट, ओके, रियालिटी बेस, ते सांगायचं आहे. काय म्हटले त्यांनी? काय केलं होतं त्यांनी? सगळे जे ज्या दोरीनं, बरोबर. आता या ह्याच्यामध्ये जर जर तो फोर्ट बघितला किंवा कुठलाही किल्ला बघितला, तर किल्ला कुठं असतो? या ठिकाणी दऱ्याखोऱ्यामध्ये असतो, बरोबर. अशा या ठिकाणी कपारी असतात आणि त्याच्यामध्ये तो लोक दोरीनं वरती गेले होते, बरोबर. दोरीनं वरती गेले होते कारण सरळ रस्त्यानं जाताल का? ओके, ऑब्विसली रस्त्यानं गेलं तर मारलं. काही या ठिकाणी नाही, आम्हाला लढाई करायची, थोडं बाजूला उभं. ओके, असं थोडंच होतंय. म्हणजे याचा अर्थ काय आहे की गमिन्या कावा म्हणजे काय आहे किंवा की मागच्या पाठीच्या मागण किंवा या ठिकाणी दऱ्याखोऱ्यातून जाणे, बरोबर. ते जात असताना दोरीनं गेले आणि वरती या ठिकाणी जेव्हा सैन्य हे घाबरलं होतं, बरोबर, मावळे घाबरले होते, तेव्हा या ठिकाणी त्यांनी काय केलं? पहिली गोष्ट केली की ते म्हणजे काय केले? ते दोरी कापल्या. ओके, दोर कापले. आणि म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी परतीचे दोर कापणे हा शब्दप्रयोग ऐकला ना. ओके, मग त्यांनी या ठिकाणी परतीचे दोर कापले. परतीचे म्हणजे काय? या ठिकाणी रिटर्न जाता येणार नाही. आता एकच पर्याय असणार आहे, बरोबर. कोणता पर्याय? एकच पर्याय असेल, कोणता? काय? लढा किंवा मरा. ओके, मरायचं असेल तर इकून काय आहे? इकून खाई आहे. ओके, आता तर उतरता येत नाही, दोरी नाही. म्हणजे याचा अर्थ काय? इकडे मरायचं असेल तर मरा, ओके, आणि तिकडे काय आहे? त्यांना मारून मारा. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे? एकच पर्याय आहे की आता लढावंच लागणार आहे ॲट एनी कॉस्ट. ही जी हिंमत आहे ना, ही आपल्यात तयार होणं गरजेचं आहे की आपले सगळे दोरी कापले येतात आता. ओके, तुम्ही असं म्हटलं की नाही नाही सर, या ठिकाणी मला हे पण करायचं, ते पण करायचं, हे नाही झालं तर मग कंबाईन करू, ते नाही झालं तर मग काहीतरी या ठिकाणी क्लास 3 करू, बरोबर. नाही झालं तर या ठिकाणी वडील तर असं बी लग्न लावून देणार आहेत. ओके, तर मग नाही केलं तरी बी काही प्रॉब्लेम नाही. तर मुद्दा काय आहे की तुम्हाला समजलं पाहिजे की अरे की आपले सगळे दोर कट केलेले आहेत, आपल्याला आता पर्याय नाही. या कंडिशनमध्येच अभ्यास होत असतो. या कंडिशनमध्ये तुमचं डोकं काम करायला लागतं. नाही की देर इज नो अल्टरनेटिव्ह, मला हेच करायचं आहे आणि ह्याच्यासाठीच मला प्रिपरेशन करायचं. हे जेव्हा डोक्यात होईल ना, तेव्हा तुम्ही सकाळी 4 वाजता उठाल, म्हणजे 10 वाजता झोपाल आणि 4 वाजता उठाल. ओके, हे जर डोक्यात असेल, नसेल तर या ठिकाणी काय होतं, 12-1 वाजतील, कधी समजणार नाही जेव्हा तुम्ही या ठिकाणी रील बघत बसता. ओके, तर रील हे या ठिकाणी एवढं भयानक ॲडिक्शन आहे की कळणार नाही की 2-3 वाजतील आणि या ठिकाणी स्वतःला मग आपण म्हणू की अरे मी एवढा मोठा अभ्यास केला 2-3 वाजे, पण काय करत होता ते पण माहिती आहे स्वतःला. ओके, स्वतःला फसवलं तर या ठिकाणी ही परीक्षा जवळ सुद्धा आपल्याला घेणार नाही. ओके, असे काही विद्यार्थी आहेत जे पास होऊ शकतात, ते या ठिकाणी एवढे कष्ट घेतात आणि फेल होण्यासाठी कष्ट घ्यायची गरज आहे का बरं? फेल होण्यासाठी काही कुठं क्लास लावायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. ओके, मस्त या ठिकाणी रील बघत बसायचं आणि रील स्टार व्हायचं. MPSC मधला रील स्टार, ओके, UPSC मधला रील स्टार. तर ते जर करत असाल तर या ठिकाणी काय आहे ते बंद करा आणि सध्या
आपला फोकस कशावर असला पाहिजे, पेपर आलेले आहेत तर या ठिकाणी पेपरचं पोस्टमॉर्टम करणे. ठीक आहे, हे पोस्टमॉर्टम जर जमलं तर या ठिकाणी डेफिनेटली तुम्हाला या ठिकाणी काय आहे किंवा की डिसिप्लिन येईल तुमच्या डोक्यामध्ये की नाही एवढं हार्डवर्क करावं लागतं तर आपले स्वप्न पूर्ण होऊ शकतात. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला पेपर महत्त्वाचा आहे आणि पेपर पाहत असताना आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टी कंपेअर करायच्या आहे. ठीक आहे, आता हे तुम्ही सगळी घरी करणं गरजेचं आहे. आपण चारही पेपरचं बघू पण तुम्ही घरी सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ओके, कंपेअर करत असताना पहिली गोष्ट काय आहे, दुसऱ्या एका बाजूला पेपर, ठीक आहे, आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तुमच्याकडे सिलेबस असला पाहिजे. मग तो याचा असू द्या, मराठीमध्ये असू द्या किंवा इंग्लिशमध्ये असू द्या पेपर, हे आपल्याकडं जो सिलेबस आहे. ठीक आहे, तर आपण एक्झाम्पलमध्ये पेपर 3 आहे. पेपर 3 कोणता आहे, पेपर 3 इकॉनॉमिक्स. बर, ठीक आहे, सिलेबस इंग्लिश मधला असू द्या नाही तर मराठीचा असू द्या. ठीक आहे, एका बाजूला सिलेबस प्रिंट असली पाहिजे. ठीक आहे, प्रिंट असणं गरजेचं आहे आणि एका बाजूला काय आहे तुम्ही लिहिलेला पेपर आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे आणि इथं मार्क करायचं आहे की अरे या ठिकाणी जे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बरोबर त्याच्यामधलं या ठिकाणी रिलेशन किंवा त्याच्यातला पॉईंट जो विचारलेला आहे हा पॉईंट कोणता आहे. समजा या हा टॉपिक दिला याच्याबद्दल हाच पॉईंट विचारला फक्त रिसोर्सेस, तर ह्याला काय करायचं आहे मार्करनं मार्क करायचं. म्हणजे लक्षात काय येईल की अरे यावेळेस हा विचारला पुढच्या वेळेस हा विचारू शकतात, यावेळेस हा विचारला तो या ठिकाणी त्याचा रिलेव्हन्स कसा आहे, क्वेश्चनची फ्रेमिंग कशी आहे, कसा क्वेश्चन विचारलाय. यावेळेस जर या पद्धतीने क्वेश्चन विचारला असेल तर नेक्स्ट वेळेस काय गेस पेपर असू शकतो बरोबर. तर मग या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इथं पण गेस चालणार आहेत. जसं आता सध्या आपण बघितलं होतं नीट पेपर जो झाला होता जो फुटला. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी काय केलं होतं गेस पण दिला होता. आणि या ह्याच्यामध्ये हे जे 12वी वाले पोरं आहेत ओके ते गेसवर सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी मार्क हे करतात. इथं सुद्धा गेस चालतो, असं नाही की इथं पण चालत नाही, इथं सुद्धा गेस क्रिएट होऊ शकतो. पण तिकडचा गेस आणि इकडचा गेस थोडा डिफरंट आहे. पण आपल्याला गेस याचा अर्थ काय आहे की ऑब्झर्वेशन, की माझं हे ऑब्झर्वेशन आहे की नाही हा प्रश्न विचारला होता पुढच्या वेळेस हा विचारू शकतात. म्हणजे हा सगळा सिलेबस आपल्याला कव्हर करावा लागेल. ठीक आहे, आता पेपर 3 जो आहे आपल्याला तसं पेपर 6 आहे आणि जीएस मधला पेपर 3 आहे. ठीक आहे, आता पहिलं तर काय करायचं आहे ह्या इन्स्ट्रक्शन वाचायच्या आहे. ठीक आहे, लक्षात येतंय ना, मोबाईल बंद करा, हे पण बंद करा, आधी समजून घ्या. ओके, तर आता ह्या इन्स्ट्रक्शन वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण हा पेपर खूपच महत्त्वाचा आहे, कारण हा पेपर तुमचं आयुष्य बदलू शकतो. हा काही लोकमत, पुण्यनगरी किंवा पुढारी पेपर नाही, इंडियन एक्सप्रेस नाही, हा आयोगाचा पेपर आहे. ज्याला समजलं हे तोच पेपर या ठिकाणी पास होऊ शकतो किंवा तो या पेपरच्या आधारावर आपली तयारी करू शकतो. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला जीएस पेपर 3 आहे. ओके, पेपर 6 मधला जीएस 3 आहे. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये तुम्हाला मीडियम कोणता आहे, इंग्लिश किंवा मराठीमध्ये लिहायचं आहे जे तुम्ही टिक केलेलं आहे आधी. ठीक आहे, आणि मीडियम मध्ये लक्षात ठेवायचं की आपण समजा जीएस पेपर फर्स्ट इंग्लिशमध्ये लिहिला, जीएस पेपर 2 मराठीमध्ये लिहिला असं चालणार नाही. जे लँग्वेज आहे किंवा जे तुम्ही ठरवलेलं आहे की नाही मला याच भाषेत लिहायचं त्याच भाषेत लिहावं लागेल. ठीक आहे, लँग्वेज म्हणजे पेपरच्या वेळेस तुम्हाला चेंज करता येणार नाही. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, इंग्लिशमध्ये पण आहेत मराठीमध्ये पण आहेत. ठीक आहे, आता इन्स्ट्रक्शन आपल्याला हे खूप महत्त्वाचे आहेत बघा की यांनी काय सांगितलेलं आहे. तर पहिला जो मुद्दा आहे ठीक आहे की प्रश्नाची उत्तरे लिहिण्यापूर्वी खाली सूचना काळजीपूर्वक वाचा. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण हे सगळ्या गोष्टी का बघतोय, कारण आपल्याला सुद्धा पेपर लिहायचा आहे. ओके, म्हणजे आपल्याला परीक्षा पास व्हायची ते पेपर तर लिहावाच लागणार आहे. मग आपल्याला सुद्धा काही सूचना दिलेल्या आहेत त्या आपल्याला आता फॉलो करायला सुरुवात करायचं आहे की सूचना काळजीपूर्वक वाचा. पहिलं, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत 20 प्रश्न छापलेले आहेत. किती प्रश्न असतात पेपरमध्ये, 20 असतात. ठीक आहे, दुसरं, सर्व प्रश्न काय आहेत अनिवार्य आहे, इट्स अ कंपल्सरी. ठीक आहे, म्हणजे 20 ला 20 क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, 20 ला 20 क्वेश्चन लिहायचे आहेत, हे डोक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्याला टाइम किती आहे, 3 तास बरोबर. आपल्याला 3 तासाचा टाइम आहे आणि पेपर कितीला आहे, किती मार्काचा आहे, किती मार्काचा पेपर, 200. ओके, 250 मार्काचा आहे, 250 मार्काचा पेपर आहे. ठीक आहे, आता 250 मार्काचा पेपर आहे, 3 तास आपल्याकडे टायमिंग आहे बरोबर. ते इथं वरती लिहिलेलं असतं बरोबर. बऱ्याच जणाला ठीक आहे अजून पण हे
कन्फ्युजन असेल ते इथं लिहिलेलं असतं बघा. ठीक आहे. मॅक्सिमम मार्क्स किती आहे 250. टाइम अलॉटेड किती आहे 3 आवर्स. ठीक आहे. आता यामध्ये आणि टाईप ऑफ पेपर काय आहे कन्व्हेन्शनल किंवा त्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हणतात. ठीक आहे. आता यामध्ये हे पहिला पॉईंट आपला क्लिअर झाला की 20 क्वेश्चन आहेत कंपल्सरी सगळे द्यायचे आहे. नंतर तिसरं की प्रत्येक प्रश्नाची गुण त्याच्या समोर दर्शविण्यात आले आहे. तर किती मार्काला कोणता क्वेश्चन आहे किती वर्डमध्ये लिहायचे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या पर्यायानुसार सर्व प्रश्नाची उत्तरे मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत लिहायचे. म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला माहित असायला पाहिजे तेव्हा की जेव्हा तुम्ही अर्ज किंवा फॉर्म भरताय की आपल्याला भाषा कोणती चूज करायची. तुम्ही अर्जामध्ये केली इंग्लिश भाषा आणि पेपर लिहिले मराठीमध्ये तर पेपर चेक होत नाही. ठीक आहे. त्यामुळं जी भाषा आहे तीच द्यायची आहे. नंतर अर्जात दावा केल्यानुसार प्रवेशपत्रात दर्शविल्यानुसार उत्तरपत्रिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करावे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जे काही तुमचं हे आहे लँग्वेज आहे किंवा तुमचं जे काही लिहिण्याचं माध्यम आहे ते नमूद करायचं आहे. अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमात लिहिलेले उत्तरे तपासले जाणार नाहीत, त्यांचे गुण दिले जाणार नाहीत. ठीक आहे. त्यामुळं पहिल्यापासून लक्षात ठेवायचं की मला कोणत्या भाषेत लिहायचं आहे त्या भाषेमध्येच अर्ज पण भरायचा आहे आणि त्या पेपरवर सुद्धा लिहायचं जे माध्यम तुम्ही अर्जात लिहिलेलं आहे. अदरवाईज काय आहे सगळी मेहनत मग पाण्यामध्ये जाऊ शकते. ठीक आहे. नंतर जेथे पर्याय दिलेले असतील तिथे सोडवलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्या इतकेच अनुक्रमांक प्रथम प्रतिसादाचे मूल्यांकन केले जाईल. एखादे उत्तर काट मारल्याशिवाय एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडवलेले असल्यास ते मोजण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे आणि अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाणार नाही त्याकडून. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा की तुम्ही प्रश्न लिहिला बरोबर तर या ह्याच्यामध्ये आता इथं इथपर्यंत हे लिहिलेलं आहे तर ही जी राहिलेली जागा आहे तर तुम्हाला काय करायचं असतं या ठिकाणी असं त्याला काट मारायचं असते. बरोबर. म्हणजे तुम्हाला असं वाटू नये की या ठिकाणी नंतर एखाद्याचा फोन येईल आणि राहिलेलं जे ओळी राहिल्या 3-4 अरे अरे पिंट्या किंवा या ठिकाणी किंवा आकांक्षा किंवा की ते राहिलेलं 2-4 ओळी काय कर तू लिहून पाठव किंवा या ठिकाणी तुझ्या मार्फत मीच लिहितो. एवढे पैसे लागतील. असा कुठलाही कॉल येणार नाही. त्यामुळे काय आहे इथं काय करायचं असतं कट करायचं असतं. ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये त्यानंतर उमेदवारांनी प्रश्नाच्या सर्व उपप्रश्नांची एकत्रित उत्तरे सोडवणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न इतरत्र सोडविल्यास काही प्रश्न सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या इतर प्रश्नांचा प्रयत्न केल्यानंतर अशा प्रकरणी नंतरचे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जातील. म्हणजे ज्या ठिकाणी आहे प्रश्न त्याच ठिकाणी त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. दुसऱ्या ठिकाणी लिहिता येणार नाही. नंतर जर लिहिलं किंवा दुसऱ्या ठिकाणी लिहिलं तर ते काउंट होत नाही. त्यानंतर प्रश्न 1 ते 10 तिथं सांगितलं 1 ते 10 ची उत्तरे किती शब्दात लिहायची आहेत 150 शब्दामध्ये असावीत आणि क्रमांक 1 ते 20 ची 250 शब्दामध्ये असावीत. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय आपल्याला त्यांनी सांगितलंय की क्वेश्चन नंबर 1 to 10 किती वर्ड्स आहेत आपल्याला 150 वर्ड्स. बरोबर. आणि त्यानंतर 11 to 20 किती आहेत 250 वर्ड्स. ठीक आहे. याच वर्ड्सच्या दरम्यान ठीक आहे थोडंफार मागं पुढे चालतं. ठीक आहे. तर या वर्ड्सच्या दरम्यान आपल्याला हे प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. नंतर प्रश्नात दर्शविलेली शब्द मर्यादा लक्षात घ्या. म्हणजे इथं सांगितलं 150 आणि तुम्ही लिहिला 250 तर ते चालणार नाही. म्हणजे या ठिकाणी की 150 60 70 पर्यंत या ठिकाणी ठीक आहे पण त्याच्या पुढे गेलं तर पॅनल्टी पण लागत असते. ठीक आहे. त्यानंतर उत्तर पत्रिकेत कोणताही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे काट मारणे आवश्यक आहे. बरोबर. ते आपण बघितलं या ठिकाणी तुम्ही लिहिलेलं आहे इथपर्यंत तर खालचं काय करायचं आहे एक लाईन कट मारायची आहे. तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या संदेहाच्या स्थितीत इंग्रजी भाषांतर अधोरेखित समजले जाईल. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय एखादा प्रश्न जो आहे आता प्रश्न दोन्ही भाषेत असणार आहे. बरोबर. आणि दोन्ही भाषेमधले समजा या ठिकाणी मराठीमधलं ट्रान्सलेशन जर चुकलं तर कशाचं गृहीत धरलं जाईल इंग्लिशचं पकडलं जाईल. त्यामुळं इंग्लिशमध्ये वाचणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर. इंग्लिश सुद्धा महत्त्वाची आहेच. कारण काय होतं एखाद्या वेळेस ट्रान्सलेट करते वेळेस जो इंग्लिशमधला म्हणजे विचारण्याची जी समजा एखादा प्रश्न आहे त्यांना इंग्लिशमध्ये काहीतरी म्हणायचं आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन चुकीच्या पद्धतीने मराठीत झालं तर मग काय होईल मराठीवाला मुलगा हा मराठीच फक्त बघणार आहे मग त्या पद्धतीने तो उत्तर लिहिल तर उत्तर पूर्णपणे चुकणार आहे.
बरोबर. त्यामुळं इंग्लिशमध्ये जर सांगितलेलं आहे तेच ग्राह्य धरलं जाईल. बरोबर. असं एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत होऊ शकतं, सगळं नाही. मे बी एखाद्या वेळेस तशी एरर होऊ शकते. ठीक आहे. त्यामुळं आपण ते प्रश्न पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर सेम इन्स्ट्रक्शन जे आहेत त्या इंग्लिशमध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, इंग्लिशवाल्यांसाठी. आता यामध्ये की आपल्याला काय म्हटलेलं आहे की पहिले 1 ते 10 क्वेश्चन किती मार्क म्हणजे किती शब्दात लिहायचे आहेत? 150 वर्ड्समध्ये. आता 150 वर्ड्समध्ये असतील म्हणजे याचा अर्थ की किती मार्काला क्वेश्चन असणार आहे आपल्याला? ओके, आपल्याला प्रश्न असेल किती मार्काला? 10. म्हणजे लक्षात ठेवायचं 10 मार्काचा जर प्रश्न असेल तर किती शब्दात लिहायचा आहे? 150 शब्दात लिहायचा आहे. बरोबर. हे बेसिक गोष्टी आहे. आता यामधला हे पहिला क्वेश्चन आहे किंवा अजून एक थोडं की जर आपल्याला 150 साठी 150 वर्डसाठी 10 मार्क आहे तर मग 250 वर्डसाठी किती येतील? ओके, तर 250 वर्डसाठी किती येणार आहेत? ऑब्विसली 15 मार्क येतील. ठीक आहे, इथं 15 म्हणजे लक्षात ठेवायचं 150ला आपल्याला 10 मार्क आहेत, 250ला काय आहेत? 15 आहेत. ठीक आहे, एवढं छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला समजून घ्यायचं. आता पहिला क्वेश्चन आपण बघू. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला की प्रश्नाचं पोस्टमॉर्टम करायचं आहे. तर मग आधी प्रश्न लिहून काढा. प्रश्न इंग्लिश मराठी दोन्हीही भाषेत लिहून काढा. ओके, बिलकुल या ठिकाणी काय करू नका, आळस करू नका. ठीक आहे, इंग्लिश मराठी दोन्ही भाषेत लिहून काढायचे. लिहून म्हणजे फक्त प्रश्न लिहून काढायचे आपल्याला, उत्तर नंतर बघा. ओके, आता यामध्ये पहिला प्रश्न आहे. ओके, क्वेश्चन नंबर 1 हे भारतामध्ये सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेली धोरणे आणि उपाययोजना काय करायचे आपल्याला? स्पष्ट करा. ओके, म्हणजे काय करायचं आपल्याला? एक्सप्लेन करायचं आहे. एक्सप्लेन द पॉलिसीज अँड मेजर्स फॉर प्रमोटिंग काय करायचं? काय प्रमोट करायचं आहे? इन्क्लुझिव्ह ग्रोथ इन इंडिया. बरोबर, म्हणजे याचे कीवर्ड्स कोणते झाले? हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. बरोबर, काय एक्सप्लेन करायचं आहे? पॉलिसीज एक्सप्लेन करायच्या, मेजर्स एक्सप्लेन करायचे आहेत. ओके, आणि कशाच्या बाबतीमध्ये काय करायचं आपल्याला या ठिकाणी? की इन्क्लुझिव्ह ग्रोथ प्रमोट करायची आहे. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला या ठिकाणी ही कीवर्ड समजून घ्यायचे आधी की प्रश्न म्हणजे प्रश्नामधले कीवर्ड जर समजले तर आपल्याला लिहायला सोपं जातं. आणि आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? AQ TQ. काय असतं ते? बरोबर आहे. हे आस्क क्वेश्चन टू क्वेश्चन हे आम्हाला या ठिकाणी सोशियोलॉजीच्या रामास्वामी सरांनी शिकवलं होतं दिल्लीमध्ये. अजूनही त्यांचे क्लास आहेत रामास्वामी सर. बरोबर, तर आता यामध्ये की आस्क क्वेश्चन टू क्वेश्चन. ठीक आहे, कारण काय आहे तुम्हाला प्रश्नाला प्रश्न जर विचारले तरच उत्तर येणार आहे. बरोबर, तर या ठिकाणी प्रश्नाला प्रश्न विचारता आले पाहिजे. मग त्याच्या अगोदर काय आहे की आपल्याला प्रश्नामधले कीवर्ड्स समजले पाहिजे की अरे की नेमकं कीवर्ड्स कोणते आहेत. त्यामुळे या ठिकाणी की फक्त आपल्याला हे लिहून थांबायचं नाही, लिहिल्यानंतर या ठिकाणी अरे हे कीवर्ड्स कोणते आहेत. बरोबर, तर आता इथं कीवर्ड्स काय आहेत की या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे, स्पष्ट करायचं आहे की कसा विकास पाहिजे भारतामध्ये? सर्वसमावेशक विकास क्रिएट करायचा आहे. बरोबर, सर्वसमावेशक विकास आपल्याला करायचा आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ आपल्याला या ठिकाणी प्रमोट करायची आहे. तर आपल्याला भारतामध्ये सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन बरोबर देण्यासाठी राबविण्यात आलेली धोरणे आणि उपाययोजना स्पष्ट. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आता सरकारनं काहीतरी उपाययोजना राबविल्या असतील ना. ओके, काहीतरी या ठिकाणी मेजर्स असतील, सरकारचे काही मेजर्स असतील, सरकारच्या काही पॉलिसी असतील. बरोबर, तर त्या आपल्याला एक्सप्लेन करायच्या आहे. ओके, तुम्हाला या ठिकाणी असं विचारलेलं नाही. प्रश्न काय या प्रश्नामध्ये अपेक्षित काय असणार आहे? आता या प्रश्नामध्ये या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला विचारलाय का? म्हणजे ठीक आहे बाबा, परीक्षेमध्ये तुम्हालाच विचारलाय. ठीक आहे, पण तुम्हाला विचारलाय याचा अर्थ काय आहे? प्रश्नात असं म्हटलंय का की या ठिकाणी किंवा की तुम्ही मेजर सांगा किंवा तुम्ही उपाययोजना सांगा असं म्हटलंय का? उपाययोजना सुचवा असं म्हटलंय का? म्हणजे हे कोणाला हे मॅटर काय करतंय? कोणत्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन कराव्या लागतील? त्या गोष्टी कोण या ठिकाणी तयार केलेल्या असतील? आता हे इथील काय लिहिलेलं आहे? प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात आलेली.
बरोबर. म्हणजे याचा अर्थ कोणाच्या पॉलिसी, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी. ओके, नॉट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं नाही की या ठिकाणी भाऊ की आम्हाला भारत इन्क्लुझिव्ह ग्रोथ करायचा आहे तर मग काय करायचं, की या ठिकाणी भजे खायची नाहीत, ओके, पेट्रोल या ठिकाणी वाचवायचं आहे, सायकलनं जायचं आहे, ओके, प्लेन तर बिलकुलच वापरायचं नाही, ओके, कारण कधीही पडत असतंय. तर मुद्दा काय आहे हे तुम्हाला नाही विचारलं. ओके, मुद्दा काय आहे, सरकारनं काय केलंय, ओके, व्हॉट आर दोज पॉलिसीज अँड मेजर्स. ओके, सरकारची धोरणं कोणती आहेत किंवा सरकारच्या या ठिकाणी धोरणं म्हणजे पॉलिसीज, मेजर्स म्हणजे काय, सरकारच्या उपाययोजना. तुम्ही नाही सांगायच्या, ऑलरेडी जे आपण वाचलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला माहित पाहिजे की अरे या ठिकाणी सरकारच्या धोरणा कोणत्या आहेत, सरकारच्या या ठिकाणी पॉलिसीज कोणत्या आहेत. आता बघा, हा प्रश्न पहिलाच प्रश्न या ठिकाणी काय आहे, एकदम खतरनाक गुगली आहे. ओके, आपल्या डोक्यामध्ये होतं की आपण राज्यसेवा करतोय त्यामुळं जाऊ द्या, ते यूपीएससी वाले थोडे अलग आहेत. बरोबर, यूपीएससी वाले काय आहेत थोडे की हे काही येत नसते, ओके, एमपीएससीला काही नाही येत, ओके, म्हणजे त्या लेवलचं येत नाही, सोपं आहे. ओके, ह्या सगळ्या जे आम्हाला सुद्धा वाटत होतं सोपं आहे, ओके, पण त्या सगळ्या गोष्टी बाजूला पडल्या. लेवल खतरनाक पद्धतीनं यूपीएससीची झालेली आहे. कारण हा प्रश्न जो आहे, इथून पहिलाच प्रश्न जो विचार करायला भाग पाडतो. काय विचार करायला भाग पाडतो की या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी कशाची गरज आहे, या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी करंट तुम्हाला माहीत असावे, या प्रश्नाचं विचार लिहिण्यासाठी सरकारची ध्येय धोरणं माहीत पाहिजे. बरोबर, वेळोवेळी या ठिकाणी सरकारच्या ध्येय धोरणावर या ठिकाणी येणारे आर्टिकल्स तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ओके, हे जर माहीत झालं ना, तर आता हा जो डेटा आहे हा डेटा रेडीमेड कुठंच नसतो, थोड्याफार प्रमाणात आहे, रेडीमेड असतो. कुठं रेडीमेड असतो, या ठिकाणी आम्ही सुद्धा तुम्हाला ह्याच्यातून देतो. ओके, किंवा या ठिकाणी तुम्हाला इन्क्लुझिव्ह ग्रोथचा एक मी पेज दिलेला आहे बघा, त्यामध्ये दिलेलं आहे की इन्क्लुझिव्ह ग्रोथ काय असतं, एक पूर्ण पेजच दिलं होतं. त्या आधारे तुम्हाला हे लिहिता येतं, नो डाऊट. ओके, कारण काय आहे, हा काही सिलेबसच्या बाहेर प्रश्न नाही, पण हा या ठिकाणी ॲज इट इज यूपीएससी लेवलचा प्रश्न आहे. ओके, म्हणजे याला एमपीएससी लेवल आपण म्हणू शकत नव्हतो, परंतु आता म्हणावं लागतं. ओके, आता पर्याय नाही. म्हणजे यांनी सिद्ध केलेलं आहे, पेपर जो येणार आहे आलेला आहे त्याची लेवल या ठिकाणी त्याच लेवलचे, म्हणजे आपल्याला अभ्यास हा याच लेवलचा करावा लागणार आहे. ओके, तर काही जरी झालं याच लेवलची थिंकिंग क्रिएट करावं लागणार आहे. बरोबर, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. ठीक आहे, आता यामध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ, इव्हन ह्याची एक पीडीएफ तुम्हाला दिली होती बघा. ओके, पूर्ण इन्क्लुझिव्ह ग्रोथची. ठीक आहे, इव्हन तुमच्या याच्या ग्रुपवर सुद्धा आहे ती इन्क्लुझिव्ह ग्रोथची पीडीएफ. ठीक आहे, तर सर्वसमावेशक विकास. आता जनरली काय आहे की तुम्हाला काय विचारलेलं आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ विचारलेले आहे, सर्वसमावेशक विकास विचारलेला आहे. आता ही कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे बरोबर, कन्सेप्ट पाहिली आपण. व्हॉट इज मीन बाय इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक विकास म्हणजे काय असेल बरं. आणि इव्हन तुम्हाला हे पण सांगितलं होतं की या ठिकाणी विकास म्हणजे काय, ग्रोथ म्हणजे काय, बरोबर, काय असेल बरं. हा, ओके, म्हणजे इन्क्लुझिव्ह गोल म्हणजे काय आहे, एक प्रकारची या ठिकाणी ओव्हरऑल ग्रोथ ज्याच्यामध्ये सगळ्या सेक्शनला अपॉर्च्युनिटी क्रिएट करणं गरजेचं आहे. बरोबर, त्याच्यामध्ये आपण त्याला सर्वसमावेशक विकास म्हणजे या ठिकाणी विकास करत असताना सर्व सेक्टर, ओके, म्हणजे या ठिकाणी पॉलिटिकल, कल्चरल, एज्युकेशनल, ओके, सगळ्यांचाच सोशल असेल, सगळे आस्पेक्ट त्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचं सुद्धा आस्पेक्ट आहे अत्यंत महत्त्वाचा. बरोबर, म्हणजे तुम्हाला मेट्रो जर या ठिकाणी टाकायची असेल तर तुम्ही झाडं तोडून नाही चालणार ना. ओके, तुम्हाला या ठिकाणी मेट्रो तयार करायची, झाडं तोडून हा पर्याय नाही. ओके, कारण मधल्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की कोरोना काळामध्ये मोबाईल बंद कर, ओके, आता तरी सुधार. ठीक आहे, ते आपण सांगतोय तू मोबाईलमध्ये बघायली. ओके, हे लाईव्ह सुद्धा चालू आहे त्यामुळे मला जास्त बोलता येत नाही, रागविता येत नाही कारण लाईव्ह आहे. ओके, हे आपण क्लास ह्यासाठी लावलेला आहे की काहीतरी आम्हाला येतं. ओके, आम्हाला काहीतरी तुमच्यापेक्षा 2 गोष्टी कळतात, 2च गोष्टी म्हणतो आम्ही, 1000 गोष्टी आम्हाला कळतात. तुम्हाला कसं अख्ख्या महाराष्ट्रात, इंडियात पहिले यायचं तेवढं नॉलेज आमच्याकडे आहे, पण तुम्ही त्याचा 0% जर वापर करत असाल, तुम्हाला साधा सेन्स नसेल की सर शिकवायले जीव तोडून आणि आपण मोबाईलमध्ये बघायलो. काय बघायला मोबाईलमध्ये, आधी तर समजून सांगायलोत ना. ओके, थोडं थांब ना, थोडं काय फरक पडतोय, आपल्याकडे हे दिसतंय सगळं डिस्प्लेवर आहेच ना. पण काय होतं माहिती आहे का, डोकं ह्याच्यातून आपल्या डोक्यामध्ये दुसऱ्या गोष्टी घुसत असतील ना तर युजलेस आहे. ओके, काहीच अर्थ नाही. मग तुम्ही घरी बसून हे यूट्यूब हे जे पाहणारे आहेत ना ते मग चांगला अभ्यास करतात, कारण त्यांच्याकडं दुसरं काही नसतं विचारांना. ओके, असे बरेच जण आहेत ते की जे आता लाईव्ह आहेत, ओके, ज्यांनी क्लास घेतलेला आहे. ओके, तर ते घरी बसून सुद्धा करतात. ओके, तर आता यामध्ये मुद्दा काय आहे की तुम्हाला
इन्क्लुझिव्ह ग्रोथ हे माहीत असायला पाहिजे. आणि यामध्ये की तुम्हाला उपाययोजना विचारलेल्या आहे. आता ह्या उपाययोजना कोणाच्या आहेत, तर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज कोणत्या आहेत, मेजर्स कोणत्या आहेत, सरकारनं कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत. आणि हा जो टॉपिक आहे हा आपल्या आता सिलेबसचा, म्हणजे हा प्रश्न तुम्हाला की याचं तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी पहिली गोष्ट प्रश्न लिहायचा आहे. ओके, राईट डाऊन क्वेश्चन. दुसरं ह्याचे कीवर्ड्स लिहायचे आहेत. तिसरं तुम्हाला या ठिकाणी कीवर्ड्सच्या नंतर हा टॉपिक आपल्या कोणत्या सिलेबसचा टॉपिक आहे, हे 3 गोष्टी इथं करायच्या आहेत. ओके, सिलेबसचा टॉपिक. आता सिलेबस मधला जर आपण बघितलं तर कोणता टॉपिक आहे बरं या ह्याच्यामध्ये, जर तुम्ही सिलेबस बघितला, ठीक आहे. आता तुमच्याकडे असलेला सिलेबस बघा. बरं, मला सांगा आता सिलेबस तुमच्याकडे आहे, मोबाईलमध्ये पण बघा, आता काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, जेव्हा समजून देतो तेव्हा इकडे डोकं लावा. हां, आता सांगा सिलेबस मधले कुठला टॉपिक असणार आहे. आपल्याला प्रश्न कशावर आहे, हे आपल्याला प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ. बरोबर, या ह्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला काय आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहे. इथं कुठे दिसतंय बरं, हां, सेकंड टॉपिक आहे. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी सेकंड टॉपिक. आणि ह्या सेकंड टॉपिकवर पूर्ण नोट्स पण तुम्हाला दिलेली आहे बघा. ओके, याच्यावर सुद्धा आहे, तर वाटलं टॅग करतो तुम्हाला ग्रुपला. ओके, कळलं तुम्हाला काय दिलं होतं. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये डायरेक्ट आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट. ओके, म्हणजे डायरेक्ट प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आता यामध्ये हे जर आपण मराठीत बघितलं तर सेम या ठिकाणी काय दिलं इथं, सर्वसमावेशक वाढ व त्यापासून उद्भवणाऱ्या समस्या. आता आपल्याला इन्क्लुझिव्ह ग्रोथ माहित असेल किंवा या ठिकाणी त्याचे प्रॉब्लेम्स माहित असेल. पहिली गोष्ट ही संकल्पना, कन्सेप्ट. ओके, इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय, इव्हन ही एनसीईआरटी मध्ये सुद्धा दिलेली आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ. ओके, तर हे समजणं गरजेचं आहे. मग काय करायचं आहे तुम्हाला, हे ह्याच्यामध्ये हा जो टॉपिक आहे हा जस्ट काय करायचा आहे किंवा याच्यात तुम्हाला आता आपल्याला समजलेलं आहे की कशावर प्रश्न आलाय. तुमचं काम काय आहे या ठिकाणी, चला की आता हा टॉपिक जो आहे ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. ओके, आपल्याला आता काय करायचं आहे, याला मार्क करायचं की आपल्याला यावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला सिलेबस मधले प्रश्न कळणार नाही की मुद्दा काय आहे की आपल्याला ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, नंतर समजून घ्या या ठिकाणी किती सिलेबस झाला आहे, कसा अभ्यास करायचा ते आम्ही आहोत. ओके, त्या बाबतीत शिकवाल. फक्त काय प्रायमरीली क्वेश्चन काय आहे, सिलेबस मधला पॉईंट काय आहे. सिलेबस मधला जसा तसा पॉईंट आहे की सर्वसमावेशक वाढ व त्यापासून उद्भवणाऱ्या समस्या आपल्याला क्वेश्चन विचारला. ठीक आहे, तर मग ह्याला मार्क करायचं. आता दुसरा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आपण क्वेश्चनच बघू, नंतर ह्याचे मॉडेल क्वेश्चन सुद्धा आपण डिस्कस करू. पण आधी क्वेश्चन तर बघा. ठीक आहे, आधी फक्त प्रायोरी क्वेश्चन. आता हा झाला 1 नंबर क्वेश्चन. आता 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे, ठीक आहे, 2 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो की भारतामध्ये लिंग आधारित अर्थसंकल्प, ओके, अर्थसंकल्पन, ओके, लिहिलेला आहे, अर्थसंकल्प पाहिजे. ओके, तर या ह्याच्यामध्ये की लिंग आधारित अर्थसंकल्प महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशा प्रकारे योगदान देतो. हाऊ डज जेंडर बजेटिंग कंट्रीब्यूट टू वुमन्स एम्पॉवरमेंट इन इंडिया. ओके, तर या ठिकाणी जेंडर बजेटिंग म्हटलेलं आहे. ओके, जेंडर बजेटिंग म्हटलेलं आहे, जेंडर बजेट नाही म्हटलं. ओके, जेंडर बजेटिंग आणि या ठिकाणी जेंडर बजेट. ओके, याच्यामध्ये फरक आहे. लिंग आधारित अर्थसंकल्पन किंवा लिंग आधारित अर्थसंकल्प. ओके, आता यामध्ये की आपला जो अर्थसंकल्प आहे हा आपलं जेंडर बजेट नसतं. ओके, आपण या ठिकाणी किंवा पहिल्यांदा जेंडर बजेट जे आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये मांडलं होतं. ओके, तर या ठिकाणी किंवा आपल्या याच्यामध्ये की आपण जेंडर बजेट नाही मांडत. आपण कोणतं आपलं बजेट असतं, त्या ठिकाणी आपलं जनरल बजेट असतं. ओके, आणि त्या जनरल बजेटमध्ये महिलांसाठी काय आहे, काही तरतुदी केलेल्या असतात. ओके, महिलांसाठी त्यालाच म्हणायचं या ठिकाणी जेंडर बजेटिंग. ओके, म्हणजे महिलांसाठी काय आहे की मोठ्या प्रमाणात काय आहे किंवा की सुविधा दिलेल्या असतात. जसं किंवा की एखादी इलेक्शन आलं, बरोबर, त्यावेळेस काय आहे किंवा बजेटमध्ये सगळेजण काय आहे पिंक साड्या घालूनच, मॅडम सुद्धा पिंक साडी घालून काय करणार या ठिकाणी प्रवचन देणार किंवा प्रवचन नाही म्हणताय की भाषण देणार. ओके, तर किंवा या ठिकाणी महाराष्ट्र असेल तर तेव्हा अजित भाऊ होते, बरोबर,
की इलेक्शनच्या वेळेस किंवा की अजित भाऊंनी हे सगळा प्रचार कोणत्या कलरमध्ये केला होता? ग्रीन कलरमध्ये केला होता. की अजित भाऊंनी तेव्हा प्रचार केला होता. ओके, कोणत्या कलरमध्ये? किंवा आता जरी बघितलं तर या ठिकाणी तर गाड्या बिड्या सगळ्यात त्याच कलरमध्ये असायचे, त्यांचे बॅनर्स त्या कलरमध्ये असायचे. कोणत्या कलरमध्ये? आपण कलरला डिफाईन केलेलं आहे. ओके, कलरला आपण डिफाईन केलंय की या ठिकाणी की मुस्लिम म्हटलं की कोणता कलर? ग्रीन. बघा. ओके, नंतर हिंदू म्हटलं की कोणता कलर? हा हा बरं. शिवाजी महाराज म्हटले कोणता कलर? बरं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले कोणता कलर? रक्ताचा कलर अलग अलग असतो का? ओके, ते नाना पाटेकरचा पिक्चर. ओके, बघितलाय ना तो की तेरा खून मेरा खून. ओके, दगडानं मारतो, देख देख तेरा खून लाल आहे मेरा हरा आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे? हे या ह्याच्यामध्ये त्यांनी जो कलर वापरला असेल, ओके, आणि त्यामध्ये पण आपण डिफाईन केलंय. काय डिफाईन केलंय? की महिलांचा आवडता कलर कोणता? ओके, पुरुषांचा नाही, पुरुषांचा तर काही कलर नसतो आवडायचा. ठीक आहे, महिलांचा आवडता कलर कोणता? जेंडर म्हणजे की जनरली की शीतलनं कोणतं ह्याचं शर्ट घातलेलं आहे, टी शर्ट घातलेलं आहे, कोणत्या कलरचं? पिंक. बरोबर की या ह्याच्यामध्ये लहानपणापासून काय आहे किंवा पिंक कपडे किंवा या ठिकाणी पिंक चप्पल असेल. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय आहे? पिंक म्हणलं की या ठिकाणी किंवा की एक जेंडर स्पेसिफिक म्हटलेलं आहे. पिंक रेव्होल्युशन तुम्ही ऐकलं असेल. बरोबर, युरोपमध्ये पिंक रेव्होल्युशन झालं होतं, म्हणजे राज्यकर्त्याला विरोध करण्यासाठी काय आहे किंवा की पिंक रेव्होल्युशन होतं. बरोबर, म्हणजे पिंक हा कलर कशाचा डिफाईन करतो? या ठिकाणी जेंडर, आणि त्यामध्ये स्त्रियांसाठी. मग त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सगळीकडे पिंक, गाड्या पिंक, बॅनर पिंक. ओके, बघितलं असेल तुम्ही त्यावेळेस. बघा, सगळं पिंकच पिंक. म्हणजे त्यांना काय दाखवायचं होतं की या ठिकाणी आम्ही कोणाच्या फेवरमध्ये आहोत? महिलांच्या फेवरमध्ये आहोत. बरोबर, महिलांना 1,500 रुपये दिले. ओके, मग महिलांचा काय आहे एक प्रकारचं किंवा की आम्ही महिलांना काय केलं? सक्षम केलं. बरोबर, 1,500 रुपये देऊन. ठीक आहे, तर मग हे जे आहे हे काय आहे? या ठिकाणी पिंक कलर. म्हणजे पिंक कलर डिफाईन काय करतो? की या ह्याच्यामध्ये महिलांसाठी आहे. बरोबर, पिंकच ना. ठीक आहे, मग या ह्याच्यामध्ये आता मुद्दा काय आहे की अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी काही तरतूद असतात. आपला अर्थसंकल्प की या ठिकाणी किंवा की म्हणजे ज्याला आपण जेंडर अर्थसंकल्प म्हणत नाही. ओके, पण त्या आपल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी काही विशेष तरतुदी असतात. बरोबर, महिलांसाठी या ठिकाणी योजना असतील, महिलांसाठी काही या ठिकाणी किंवा की मोफत पॅकेजेस असतील, किंवा महिलांना जर काही तुम्हाला एखादं लोन घ्यायचं असेल, बरोबर, तर त्याचा काय आहे किंवा की रेट जो आहे तो कमी असणार आहे. बरोबर, महिलांसाठी. मग हे जे आहे हे तर यामुळं ठीक आहे भारतामध्ये लिंग आधारित अर्थसंकल्प महिलांच्या सक्षमीकरणासाठी ओके आता कशा प्रकारे योगदान देत आहे? म्हणजे हे हाऊ डज बजेट जेंडरिंग कंट्रीब्यूट टू वुमन्स एम्पॉवरमेंट इन इंडिया. बरोबर, आता याचा अर्थ तुम्हाला काय माहित असायला पाहिजे? ह्याचे कीवर्ड्स कोणते आहेत? एक तर काय आहे? जेंडर बजेटिंग आहे. दुसरा कोणता आहे? दुसरा त्या ठिकाणी हे सक्षमीकरण आहे. बरोबर, आणि या ठिकाणी किंवा की तुम्हाला काय करायचं आहे किंवा की भारतामध्ये लिंग आधारित अर्थसंकल्पन महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशा प्रकारे योगदान. ठीक आहे, म्हणजे हे 3 शब्द आहेत, 1 2 3. ठीक आहे, तुम्हाला काय द्यायचं आहे या ठिकाणी? कॉन्ट्रीब्युशन एक्सप्लेन करायचं आहे. ओके, कॉन्ट्रीब्युशन, हाऊ द कॉन्ट्रीब्यूट. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला काय माहित असायला पाहिजे? त्याआधी तर जेंडर बजेटिंग माहित पाहिजे. म्हणजे बजेटमध्ये म्हणजे आणि कुठल्या बजेटमध्ये म्हटलंय? महाराष्ट्राचे म्हटलंय का? भारताचे म्हटलंय. पेपर एमपीएससीचा आहे. ओके, तरी पण भारत म्हटलं का नाही बरं त्यांनी? ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये की आपण नंतर महाराष्ट्र पण शोधू. ओके, मुद्दा काय आहे की आपल्या डोक्यामध्ये जे होतं ना, हा परीक्षा महाराष्ट्राची आहे, मग खरंच महाराष्ट्राच्या बाबतीत किती वेटेज दिलंय? बरोबर, आणि ह्याच्यामुळे काय माहितीये का, या पेपरमुळे तुमचा अभ्यास सोपा होणार आहे. ओके, कारण तुमच्या डोक्यामध्ये यूपीएससी राज्यसेवा हा फरकच एकदम म्हणजे संपून जाणार आहे की या ठिकाणी तुमची लेवल जी आहे ती ऑटोमॅटिक यूपीएससी लेवल होणार आहे, कारण यूपीएससीची जी डिमांड आहे तीच हे पूर्ण करत आहे.
ओके, त्यामुळे त्या लेवलचं आपलं प्रिपरेशन. आता इथं की आपल्याला भारतात म्हणजे इथं तुम्हाला माहित असायला पाहिजे की जे सेंटरचं बजेट आहे, बरोबर, मग सेंटरच्या बजेटमध्ये महिलांसाठी कोणकोणत्या योजना आहेत, बरोबर. पहिली गोष्ट तर आपल्याला ही माहित असायला पाहिजे की अरे की बजेटमध्ये कोणकोणत्या योजना महिलांसाठी आहेत, बरोबर. आणि त्या योजनेचं तुम्हाला काय करायचं आहे किंवा की ती योजना समोर ठेवून तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं आहे की अरे या ठिकाणी ही योजना काय आहे, महिलांसाठी आहे, महिला सक्षमीकरणासाठी काय आहे की या योजनेचा फायदा होतो. जसं तुम्हाला माहित असलेली कोणती एखादी योजना आहे बरं, तुम्हाला माहित असलेली महिलांसाठी विशेष असलेली योजना कोणती, मोठ्याने सांगू कोणती, भारताच्या बजेटमध्ये नाही ना ते, आपलं महाराष्ट्र लाडकी बहीण योजना. ओके, नाही ते ठीक आहे, सोशल पर्स्पेक्टिव्ह आहे, पण आपल्याला एम्पॉवरमेंट प्रोग्राम झालं रे. काय आपल्याला शोधायचंय की सेंटरच्या बजेटमध्ये कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे महिलांचं सक्षमीकरण होतं. नेमकं सक्षमीकरण म्हणजे काय, एम्पॉवरमेंट म्हणजे काय, एम्पॉवरमेंट म्हणजे काय, एज्युकेशन तर दिलंच जातं. एम्पॉवरमेंट म्हणजे काय, काय करणे, कशाचं इक्वल ॲलोकेशन, म्हणजे घरचे जर घरचे जर तुला म्हणजे 10 रुपये देत असतील तर भैयाला सुद्धा 10 दिले पाहिजे, त्याला 20 नाही चालणार, बरोबर. मग ह्याला इक्वल डिस्ट्रीब्युशन. ओके, मग ह्याच्यामुळं काही, पण ठीक आहे, पण आपल्याला सक्षमीकरण म्हणजे काय त्याला म्हणायचं नाही सक्षमीकरण, ठीक आहे, त्याला समानता इक्वेलिटी म्हणतो आपण, ठीक आहे. पण सक्षमीकरण म्हणजे काय, एम्पॉवरमेंट. तुम्ही कशासाठी अभ्यास करता बरं, आपण पहिल्याच आपल्या प्रवचनाचा भाग होता. ओके, म्हणजे आपण आता मध्यार्थमध्ये आलोय. आपला या ठिकाणी पूर्वार्थ जो होता, आपण त्या पूर्वार्थामध्ये सांगितलं होतं की तुम्ही कशासाठी अभ्यास करताय, बरं. तुम्हाला या ठिकाणी काय आहे की एक पर्टिक्युलर पोस्ट पाहिजे, रिझल्टसाठी पाहिजे, बरोबर. तर रिझल्ट म्हणजे काय किंवा पोस्ट म्हणजे काय, तुम्ही काय झालात, समजा एक्झाम्पलमध्ये आता तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेले, बरोबर, मॉलमध्ये गेले आणि तुम्हाला काय आहे किंवा की एखादी किंवा की वॉच आवडली. ओके, खूपच भारी वॉच आहे. ओके, ही तुम्हाला आवडली आणि या ह्याच्यामध्ये ती वॉच त्याची किंमत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे की समजा आपण म्हणू की 10,000 रुपये आहे, ठीक आहे. तर ही वॉच तुम्ही या ठिकाणी इमिडिएटली घेऊ शकता का बरं, म्हणजे आता ठीक आहे तुमची घरची परिस्थिती असेल, तुम्ही घरच्यांना म्हटलं ते इमिडिएटली देतील बाबा की जाऊ दे, हां. पण या ठिकाणी घरची परिस्थिती व्यवस्थित नाही आणि तुम्ही या ठिकाणी मॉलमध्ये ही 10,000ची घड्याळ पाहिली, इमिडिएटली घेऊ शकता का, ओके, तर घेता येणार नाही. आपण टी शर्ट जरी घ्यायचं असेल तर 10 वेळेस विचार करतो, बरोबर. आणि आता दुसरी कंडिशन की उद्याच्याला तुम्ही या ठिकाणी काय झाले, DC झाले किंवा IAS झाले किंवा ठीक आहे तहसीलदार झाले. आता सेम या ह्याच्यामध्ये किंवा की तुम्ही मॉलमध्ये गेले, तीच घड्याळ आहे जे या ठिकाणी तेव्हा 10,000 होते, आता समजा या ठिकाणी काय इन्फ्लेशन वाढलं 15,000 झाले. आता काय कराल बरं, आता घ्याल का नाही, 15,000 झाले, तुम्ही IAS झाले किंवा DC झाले, आता घ्याल का नाही, आता मी विचार कराल, शीतल घेणार का नाही, मग काय करायचं पैशाचं, ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्या डोक्यामध्ये की विचार सुद्धा येणार नाही. आवडलेली गोष्ट आपण डेफिनेटली घेणार, ठीक आहे बाबा तू घड्याळ नाही घेणार, तुला पुस्तक आवडत असतील तर या ठिकाणी तू की असे पुस्तक घेतील जे 1,000 रुपये किंमत होती तेव्हा घेता आलं नाहीत पण आता घेतील, ठीक आहे. तर मुद्दा काय आहे या ठिकाणी घड्याळ पण द्याल आणि त्याचबरोबर काय आहे शिंदे सरांना पण ही घड्याळ घेऊन या, चला बाबा सरांना पण आपण ही घड्याळ देऊ. हे का झालं बरं, हे कसं काय झालं, का झालं, बिकॉज पहिल्यांदा तुम्ही घेऊ शकत नाही, आता कसं काय घेते, अरे तुम्ही तुमचं या ठिकाणी एम्पॉवरमेंट झालं ना, सबलीकरण झालं ना. सबलीकरण म्हणजे काय आहे किंवा त्यालाच एम्पॉवरमेंट म्हणतात, एम्पॉवर. ओके, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणे. ओके, मग तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सक्षम झालात, अभ्यास कशासाठी होताय, तुम्हाला या ठिकाणी स्वतःचं एम्पॉवरमेंट करायचं आहे. ओके, स्वतःला पायावर या ठिकाणी काय आहे उभं करणे आपण म्हणतो ना, आता पायावर तर सगळेच उभं असतात,
की लोकांच्या पायावर थोडंच उभा आहोत आपण, ठीक आहे. पण मुद्दा काय आहे, या ठिकाणी आपल्याला एम्पॉवर व्हायचं आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी आपण आपल्या पैशाने या ठिकाणी ही वस्तू खरेदी करतो, ना की आई वडिलांच्या पैशाने. म्हणजे आपल्या पैशानं स्वतःच्या पैशाने ही वस्तू खरेदी करणं, साध्या भाषेमध्ये त्याला एम्पॉवरमेंट म्हणतो. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की महिलांना एम्पॉवर करण्यासाठी जे काही योजना आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग त्या योजनेला धरून आपल्याला काय आहे याचं उत्तर लिहिता येतं, बरोबर. की या ठिकाणी ह्या सरकारच्या योजना आहे, या योजनेला धरून काय आहे की या प्रमाणात वुमन एम्पॉवरमेंट होतं. किंवा त्याचबरोबर काय आहे बघा की सरकार जे आहे ना, तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळेस की सरकार जे आहे ना की स्किल एज्युकेशन देतं बघा. ओके, हे कौशल्य विकास कार्यक्रम असतात बघा. ओके, ऐकले असून तुम्ही. तर कौशल्य विकास कार्यक्रम, विविध प्रकारचे कौशल्य तुम्हाला या ठिकाणी डेव्हलप करण्यासाठी सरकार मदत करतो. तुम्हाला कोर्स पण देतं, ऐकलं असतं ना की या ठिकाणी किंवा ब्युटी पार्लरचा कोर्स. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी महिलांसाठी काय आहे किंवा की शिलाई मशीनचा कोर्स. ओके, हे फ्री असतात, माहिती आहे ना. ओके, तर ते कोर्स सुद्धा काय आहे या ठिकाणी या ह्याच्यातूनच पैसे येणार आहेत. म्हणजे सेंटरचं जे कोर्स असेल तर ऑब्व्हियसली त्या बजेटमधूनच पैसे येणार आहेत, बरोबर. मग एखादी शिलाई मशीन आहे, जर शिलाई मशीन ज्या महिलांना शिकवली, बरोबर, त्यामधून ती एम्पॉवर होणार आहे ना. म्हणजे आधी या ठिकाणी शिलाई मशीनसाठी काय आहे किंवा तिला कोर्स करावा लागत होता, पैसे द्यावं लागत. आता पैसे द्यायची गरज नाही, सरकार देत आहे. सरकार त्याचं स्किल डेव्हलप करत आहे आणि स्किल डेव्हलप केलं त्यानंतर काय आहे ती या ठिकाणी स्वतःचे काय आहे किंवा की दुकान टाकू शकते, शॉप टाकू शकते, बरोबर. त्याचबरोबर काय आहे ती कपडे तयार करू शकते, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला काय द्यायचं आहे की या ठिकाणी की या बजेटमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्याच्यामुळं वुमन एम्पॉवरमेंट या ठिकाणी होत आहे किंवा या ठिकाणी वुमन एम्पॉवरमेंट आपल्याला दिसतं, ठीक आहे. आता आपल्याला सिलेबसमध्ये हा टॉपिक बघायचा आहे की जेंडर बजेटिंग, ठीक आहे. तर आता सिलेबसमध्ये बघा, मोबाईलमध्ये बघा, नाही तर प्रिंट असेल तर बघा. आपल्याला कुठे दिसतं इथं जेंडर बजेटिंग. सांगा मला कुठे येईल बरं. इंग्लिशमध्ये वाल्यांना हे मराठीवाल्यांनी. मराठीवाले इंग्लिशवाले सांगा कुठे टॉपिक बरं. कुठे का कोणता पॉइंट. हां, बरोबर, एक्झॅक्टली. गव्हर्नमेंट बजेटिंग, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला काय करायचं आहे की हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपल्याला क्लिक करायचा आहे की याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, गव्हर्नमेंट बजेटिंग, बरोबर. ऑब्व्हियसली आता गव्हर्नमेंट बजेटिंग, त्या गव्हर्नमेंट बजेटमध्ये काय असतं, अर्थसंकल्प कसा सादर केला जातो किंवा या वर्षीचा जो बजेट होतं, जसं एक्झाम्पलमध्ये 2026-27चं बजेट आपण त्याला म्हणतो. मग ह्या बजेटमध्ये नेमक्या महिलांच्या बाबतीत कोणकोणत्या हे आहेत योजना आहेत त्यावर आपल्याला फोकस आहे. तर हा पॉईंट सुद्धा काय आहे सिलेबसचाच आहे, ठीक आहे. तर हा झाला क्वेश्चन नंबर 2. देन क्वेश्चन नंबर 3 आपण बघू. 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे दिसतोय ना तुम्हाला. हां, आता पहिले जे 2 क्वेश्चन आहेत ते कशावर होते, ते होते कोर इकॉनॉमिक्सवर. ओके, कोर इकॉनॉमिक्स म्हणजे एक प्रश्न जो होता ना तो या ठिकाणी एक कोर इकॉनॉमिक्स तुम्हाला माहित असलं पाहिजे, दुसरं डायरेक्ट बजेटिंग माहित असलं पाहिजे, मग तो पण इकॉनॉमिक्सचा भाग आहे, ठीक आहे. आता तिसरा जो प्रश्न आहे तो आपल्याला या ठिकाणी बघा कशा बाबतीत आहे. प्रश्न आहे की ग्रामीण औद्योगिकरण आणि रोजगाराच्या संदर्भात, ओके, रोजगाराच्या संदर्भात कृषी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग कसा कार्य करतो, ठीक आहे. हाऊ हाऊ फूड प्रोसेसिंग, ओके, या ठिकाणी हाऊ फूड प्रोसेसिंग ऍक्ट्स ॲज अ हाऊ फूड प्रोसेसिंग ऍक्ट ॲज अ ब्रिज, काय आहे अ ब्रिज बिटवीन द ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री विथ रेफरन्स टू रुरल इंडस्ट्रियलायझेशन अँड एम्पॉवरमेंट.
आता इथं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की हा जो टॉपिक आहे हा काय आहे, या ठिकाणी आपल्याला हे कशाच्या बाबतीत आहे, या ठिकाणी रुरलच्या बाबतीत आहे, हे ॲग्रीच्या बाबतीत आहे, बरोबर. आणि आपल्याला इकॉनॉमिक्स आहे, ॲग्री आहे, बरोबर. म्हणजे पेपर 3चा जो भाग आहे तो काय काय आहे, इकॉनॉमिक्स आहे, ॲग्री आहे, सायन्स टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर इन्व्हायरमेंट आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे. हा आपल्याला या ठिकाणी पार्ट 3चा भाग आहे. मग आपल्याला प्रश्न जो आहे तो या ठिकाणी की आपल्याला रुरलच्या बाबतीत आहे, ग्रामीण बाबतीत प्रश्न आहे की ग्रामीण औद्योगिकरण. आता पहिल्या तर आपल्याला कीवर्ड्स माहित पाहिजे. ग्रामीण औद्योगिकरण आणि रोजगाराच्या संदर्भात कृषी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग. ठीक आहे. आता आपल्याला काय आहे, ग्रामीण औद्योगिकरण आणि रोजगार. तर आता ग्रामीण औद्योगिकरण म्हणजे काय बरं, साध्या साध्या गोष्टी आपण डिस्कस करू. हे या ठिकाणी की व्हॉट इज मीन बाय या ठिकाणी किंवा की रुरल इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय, ग्रामीण औद्योगिकरण म्हणजे काय, सांग सांग. ग्रामीण औद्योगिकरण म्हणजे काय, सिंपल नावातच आहे ना. म्हणजेच ग्रामीण औद्योगिकरण म्हणजे काय आहे की ग्रामीण भागामध्ये उद्योग निर्माण करणे, बरोबर. आता ग्रामीण भागात उद्योग निर्माण करायचंय तर या ठिकाणी 4 व्हीलरचा उद्योग, मोबाईलचा उद्योग असा असेल का, बरोबर. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असणार आहे, बरोबर. तर मग आता या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जर आपण एखादा स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा विचार केला, बरोबर. एक्झाम्पल काय देता येईल ग्रामीण भागामध्ये की आता ग्रामीण भागामध्ये कशा टाईपच्या इंडस्ट्रीज असतील बरं, 4 व्हीलरच्या मोबाईलच्या इंडस्ट्रीज असतील का, नाही. कशा इंडस्ट्रीज, हा म्हणजे विच इज रिलेटेड टू फार्म, बरोबर. तर या ठिकाणी की अशा इंडस्ट्रीज असतील ज्याच्यासाठी रॉ मटेरियल कुठं लागणार आहे, जवळच उपलब्ध असणार आहे, बरोबर. तशा प्रकारच्या इंडस्ट्री तिथं काय आहे की या ठिकाणी तयार केल्या जातात, बरोबर. जसं एक्झाम्पल मध्ये किंवा की मराठवाड्यामध्ये की कशाचं प्रोडक्शन जास्त आहे बरं, शेतीमध्ये मराठवाड्यामध्ये विशेषतः कशाचं प्रोडक्शन जास्त होतं, हा ठीक आहे बाबा की बरोबर आहे की या ठिकाणी कापूस आहे, अजून काय आहे, हा ठीक आहे, किंवा बर त्या ठिकाणी शुगर केन आहे, अजून सोयाबीन आहे, माहिती आहे ना, हो सोयाबीन का तेल, हा ठीक आहे. तर या ठिकाणी सोयाबीन आहे. आता यामध्ये कॉटन आहे तर मग कॉटनची इंडस्ट्री आपल्याला स्थापन करता येते, बरोबर. तर आता या ठिकाणी इथं काही कॉटनची इंडस्ट्री डायरेक्ट ग्रामीण भागात असेल का कपडे तयार करणारी, नाही. तर त्यासाठी काय असतात या ठिकाणी की गावाकडे बघितलं असेल बघा, ओके. कापूस नेल्यानंतर काय करतात त्याचं, गावाकडे असतात ना की कापूस म्हणजे गावाकडे मोठाले हे आहेत बघा, ओके. की कापूस कुठं जातो, गावाकडे बघितलं असेल ना तुम्ही, ते ग्रामीण भागातलेच आहेत ना, काय किधर से मेट्रो वेट्रो से नहीं ना, मुंबई साइड से, ओके, पुणा साइड से, हा. गावाकडे काय असतं, कापसावर प्रक्रिया, प्रायमरी प्रक्रिया काय करतात, काय करतात मोठ्या, हा एक्झॅक्टली, व्हेरी गुड. बघितलं असतं ना गावाकडे या ठिकाणी की काय करत असतात, त्याच्यामध्ये जे बी असतं, बरोबर, ते याच्यामध्ये की ते बी जे आहे ते बाजूला काढतात आणि त्याचे रोल तयार करतात, बरोबर. तर गावाकडे बघा, ओके, मोठमोठाले हे आहेत बघा, गव्हर्नमेंटचे पण असतात, बरोबर. त्याच्यामध्ये जे मिल असतात त्या छोट्या, ओके. तर ते काय करतात फक्त की ते जी सरकी आहे, बरोबर, बी म्हणजे त्याला सरकी म्हणतात, तर ते बाहेर काढतात आणि या ठिकाणी रू जे आहे ते रोल तयार करतात आणि ते रोल नंतर दुसरीकडे पाठवले जातात, तिथे काही कपडे तयार होत नाहीत, बरोबर. तर आता ही इंडस्ट्री असेल किंवा या ठिकाणी साखर कारखाना असेल, ठीक आहे. तर साखर कारखान्याला सुद्धा काय आहे, इथं ऊस लागणार आहे. आता एक्झाम्पल आपण साखर कारखान्याचं घेऊ, ठीक आहे. आता साखर कारखाना आहे समजा एखादा, ओके, शुगर मिल आहे एखादी, ठीक आहे. आता यामध्ये ही जी शुगर मिल आहे, आता शुगर मिल मुळे काय होणार आहे, रोजगार मिळणार आहे, बरोबर. या ठिकाणी औद्योगिक ग्रामीण औद्योगिकरण म्हणजे एक्झाम्पल आपण शुगर मिल, ओके, कारखाना म्हणून साखर कारखाना, आणि रोजगाराच्या संदर्भात आता इथं काय आहे, रोजगार मिळणार आहे. रोजगाराच्या संदर्भात कृषी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग. आता एक प्रकारचं या ठिकाणी हे काय आहे, आपण एक्झाम्पल म्हणून अन्न पकडू, बरोबर. तर या ठिकाणी ऊसापासून साखर तयार केली जाते, परंतु त्याचबरोबर काय आहे, समजा एखादं टोमॅटो असेल, ओके, टोमॅटोपासून केचप तयार केलं जातं.
बरोबर, त्याला आपण अन्न प्रक्रिया उद्योग म्हणतो, किंवा या ठिकाणी साखर कारखाना, ठीक आहे बाबा, त्याच्यापेक्षा मोठ्या लार्ज स्केलला आहे आपण म्हणू, ठीक आहे. तर यामुळे काय होईल की ग्रामीण औद्योगिकरण आणि रोजगाराच्या संदर्भात कृषी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग कसा कार्य करतो, म्हणजे याचा अर्थ काय, हा जो उद्योग आहे हा कशा प्रकारे कार्य करतो, किंवा या ठिकाणी ग्रामीण भागाचं औद्योगिकरण किती महत्वाचं आहे, त्याचबरोबर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज महत्वाच्या आहे, ज्यामधून काय मिळणार आहे, आपल्याला रोजगार मिळणार आहे. आणि हा रोजगार कशामुळं, कारण या ठिकाणी जो कच्चा माल या ठिकाणी पिकतो, रॉ मटेरियल जे तयार होतं, त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी काय आहे, उद्योग लागतात. आणि या उद्योगामध्ये काय लागतं, या ठिकाणी लोकांना म्हणजे लोक लागतात, त्यांना रोजगार मिळतो, ठीक आहे. आणि यामधून काय होतं, या ठिकाणी काय आहे किंवा एक प्रकारे लोकांना रोजगार मिळाल्यामुळं या ह्याच्यामध्ये की ग्रामीण भागाचा सुद्धा काय होतो, विकास होतो, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या ह्याच्यामध्ये आपल्याला अन्न प्रक्रिया जो उद्योग आहे, ओके, फूड प्रोसेसिंग उद्योग म्हणजे सगळं चालतं, म्हणजे कुठलाही फूड प्रोसेसिंग असू द्या. म्हणजे एखाद्या वेळेस काय आहे की समजा एखादं फेमस फळ आहे त्या भागामध्ये असतं, जसं की जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये, ठीक आहे, किंवा या भागामध्ये कोणतं फळ आहे बरं फेमस, की ज्याच्यावर आपल्याला प्रक्रिया करता येईल, किंवा जळगावचं कोणतं फेमस आहे जे मग तुम्हाला माहिती आहे ते विचारू आपण. जळगावचं काय फेमस आहे की जिथं प्रक्रिया केली जाते, जळगावचे ॲपल, जळगावचे द्राक्षे, जळगावचे करपून जातील तिकडं, ओके, पाणीच नसते, द्राक्ष किती येते नाही, हा, ओके, पाणी आहे भरपूर आहे, पण तू वातावरण, ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये जळगावच्या केळी फेमस, बरोबर. आता जळगावच्या केळी जर असतील तर मग कोणता उद्योग होईल बरं, हा, ओके, वेपर्स, बरोबर. अनेक बरं जळगावचे ब्रँड आहेत बघा, ते तुम्ही ह्याच्यावर बघितलं असेल, ते त्या ह्याच्यावर सोशल मीडियावर जे दोन पोरं आहेत बघा, दोन भाऊ आहेत, बरोबर, आणि ते या ठिकाणी जळगावचे फेमस किंवा विविध प्रकारचे वेपर्स विकतात, केळीचे वेपर्स, तुम्ही ऐकलं असेल, बघितलं पण असेल, ओके. ते पोरं एवढे फेमस झालेत ते या ठिकाणी ते लाखो करोडोने कमवायलेत, ओके. आता याचा अर्थ काय आहे, ते कुठं आहेत, जळगावलाच आहे, ते कुठं मुंबईला आहेत का, ते कुठं इथं आहेत का, ओके. म्हणजे या ठिकाणी की जो फळ किंवा फूड, ओके, किंवा फ्रूट त्या ठिकाणी मिळतंय त्या ठिकाणी प्रोसेसिंग केली तर काय होणार आहे की या ठिकाणी तो माल पण चांगला भेटतो, बरोबर, त्याचबरोबर माल स्वस्त भेटतो, त्याचबरोबर काय आहे की जे ट्रान्सपोर्टचा खर्च आहे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी माल व्हायचा, ओके, कच्चा माल, तो पण तो वाचतो, बरोबर. त्यामुळे काय आहे की या ठिकाणी की या प्रोसेसिंग इंडस्ट्रीमुळं काय होतं की ग्रामीण भागात रोजगार निर्माण होतो, ग्रामीण भागाचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो. कोणता प्रॉब्लेम, की ग्रामीण भागामध्ये जी आपल्याला एक प्रकारे या ठिकाणी अनएम्प्लॉयमेंट दिसते, बेरोजगारी दिसते, कशा प्रकारची बेरोजगारी दिसते आपल्याला ग्रामीण भागामध्ये, कोणती, बरोबर सांग कोणती, हा, ओके. तर त्याला डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट किंवा प्रच्छन्न बेरोजगारी, ओके, किंवा या ठिकाणी छुपी बेरोजगारी म्हणतो, बरोबर. तर ती जी प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होऊ शकतो, बरोबर. किंवा मग छुपी बेरोजगारी म्हणजे काय, सगळे कापसामध्ये छुपलेले असतात का, म्हणजे काय, हा, व्हेरी गुड, किंवा की जे काम या ठिकाणी दोघांचं असतं त्याला या ठिकाणी काय आहे 4 जण करतात, ओके, दोघं जण उगाच झाडाखाली जाऊन झोपतात, ओके, आणि सांगतात की 4 जण काम करतात, त्याला म्हणतात छुपी बेरोजगारी, व्हेरी गुड, ओके. दुसरं अजून कोणत्या प्रकारची अनएम्प्लॉयमेंट दिसते, हा, सीजनल, ओके, सीझननुसार. आता सध्या उन्हाळा आहे तर शेतीमध्ये ज्या भागात पाणी नाही त्या भागात रोजगार असेल का, आता नाही, रोजगार उपलब्ध होणार नाही, आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये की उन्हाळ्यामध्ये बाहेरचे लोक येतात बघा, ओके, काय विकण्यासाठी गावामध्ये, हा, आईस्क्रीम नाही, हा, काय काय बरोबर काय म्हणले होते, हा, बरोबर, आईस्क्रीम ऑप्शन नाही, हा, गारेगार खाल्ले का नाही कधी, ओके. तर आम्ही लहानपणी लय खायचो गारेगार, ठीक आहे. तर आमच्या ह्याच्यात आम्ही काय करायचं, ते केसे विस जे आहे ना त्याच्यावर सुद्धा द्यायचे, आम्ही ह्या इकडे तिकडचे उकडे करायचे, केस गोळा करायचे, ठीक आहे. तर तर गारेगार माहिती आहे ना, ठीक आहे, गारेगार असेल, पेप्सी असेल, ओके, आईस्क्रीम नाही, कारण तिथपर्यंत जाऊच तर ते बॉईल होऊन जाईल. मग आता मिळत असेल, बरोबर, तुझ्या गावामध्ये, आमच्या तिकडे नाही मिळत, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आईस्क्रीम पण आहे, ठीक आहे, पण मग आईस्क्रीम काय होते, लागलीच मेल्ट होते, असू बी शकतं, ठीक आहे. आईस्क्रीम पण मिळते आता नवीन ह्याच्यात, तर काही पण मिळतं, ठीक आहे. पण पूर्वी काय असायचं, ते गारेगार असायचे बघा, ठीक आहे. मग ते गारेगार जे आहे तर एक प्रकारे सिजनल होतं,
बरोबर. थंडीमध्ये कोणी गारेगार घेऊन गावात येतं का? ठीक आहे, शहरी भागात तर थंडीमध्ये पण खातात. ओके, त्याला काही इश्यू नाही. ठीक आहे, यहाँ पे तो 24 आवर्स. ठीक आहे, कुठल्याही सीझनमध्ये. पण गावामध्ये या ठिकाणी कोणी गारेगार घेऊन थंडीमध्ये येतं का? नाही. जरी आलं तर कोणी खरेदी करणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, सीझनल अनएम्प्लॉयमेंट आहे किंवा सीझनल एम्प्लॉयमेंट आहे. म्हणजे त्याच सीझन पुरती काय मिळते, त्याला एम्प्लॉयमेंट मिळते. मग असा जर उद्योग सुरू झाला तर हा उद्योग काय आहे, वर्षभर राहणार आहे. बरोबर. कारण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये माल भरपूर आल्यानंतर त्याचं स्टोरेज पण केलं जातं. बरोबर. कारण तो जो माल आहे त्यांना तो वर्षभर पुरला पाहिजे ना. ओके, म्हणजे केळी आहेत बरोबर किंवा या ठिकाणी टोमॅटो आहे, ते वर्षभर पुरले पाहिजे, पण त्याचं स्टोरेज केलं जातं, कोल्ड स्टोरेज केलं जातं. त्यामुळं ती इंडस्ट्री काय आहे, वर्षभर सुरू असणार आहे. ग्रामीण भागामधला जो प्रॉब्लेम आहे रोजगाराचा, तो सुद्धा इथं सॉल्व्ह होणार आहे. की त्याला या ठिकाणी या ह्याच्यामध्ये किंवा जेव्हा शेतामध्ये काम नसेल, ग्रामीण भागात शेतीमध्ये काम नसेल, तेव्हा त्याला कुठे काम मिळणार आहे, या इंडस्ट्रीमध्ये काम मिळणार आहे. बरोबर. तर असे अँगल जे आहे ते आपल्याला लिहावं लागतात. ठीक आहे. तर आता आपण आपल्या सिलेबसकडे जाऊ. सिलेबस मध्ये सांगा आता कुठला पॉइंट असेल हा. मोठ्यानं सांग. हा, वाच, मोठ्यानं वाचून सांग ना. हो हो, वाच ना. हा, हो. या ठिकाणी डायरेक्ट म्हटलेलं आहे, काय आहे, भारतातील अन्न प्रक्रिया. बरोबर. भारतातील अन्न प्रक्रिया संबंधित उद्योग. ठीक आहे, डायरेक्टच प्रश्न आहे का नाही तुम्हाला या ठिकाणी, भारतातील अन्न प्रक्रिया. आता इथं म्हटलंय का या प्रश्नामध्ये, की तुम्हाला या ठिकाणी इथं म्हटलंय का महाराष्ट्र किंवा या ठिकाणी भारत असं म्हटलंय का? तुम्हाला या ठिकाणी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही त्याला या ठिकाणी दोन्ही अँगलनं लिहिता येतं. महाराष्ट्राचं बी एखादं एक्झाम्पल देता येतं बरोबर, कारण एमपीएससी आहे बरोबर. तर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राच्या अँगलनं ह्याला लिहिता येतं. एखादं भारताचं अँगल द्यायचं, 2-4 महाराष्ट्राचे अँगल द्यायचे बरोबर, किंवा महाराष्ट्रामधले या ठिकाणी हे. कारण चेक करणारा व्यक्ती कोण आहे, महाराष्ट्रामधला आहे. त्याची अपेक्षा आहे की एमपीएससीचं आहे तर म्हणजे भारत माता की जे, तसं महाराष्ट्र माता की जे. ओके, हे पण दिसलं पाहिजे. महाराष्ट्राचे पण 2-4 एक्झाम्पल असले पाहिजे. ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये की आपल्याला हा जो आहे हे या ठिकाणी की अन्न प्रक्रिया उद्योग, म्हणजे त्यांना अपेक्षित आहे की महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योग. भारतातील लिहिलं तर मी काही माठ कट करणार आहे असं नाही, पण तो अपेक्षित महाराष्ट्रातले आहे. की भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग व्याप्ती आणि महत्व. स्ट्रेट फॉरवर्ड आहे का नाही. ओके. त्यानंतर या ठिकाणी महत्व, म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा जो टॉपिक आहे हा यांनी या ठिकाणी डायरेक्ट विचारलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर 3 झालं. त्यानंतर 4 नंबर. आता 4 नंबर जो आहे हा प्रश्न कशावर आहे आपल्याला विचारलेला, की या ठिकाणी की भूमी सुधारणांचे, ओके, भूमी सुधारणांचे आर्थिक उद्दिष्ट, म्हणजे कीवर्ड काय आहे, भूमी सुधारणांचे आर्थिक उद्दिष्ट. ओके, आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट करा आणि भारतीय ओके आणि भारतीय कृषी क्षेत्राच्या परिवर्तनामध्ये, ओके, परिवर्तनामध्ये, हे कशाचं, कृषी क्षेत्राच्या परिवर्तनामध्ये ही उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत त्यांचे मूल्यांकन करा. ओके, आपल्याला काय विचारलेलं आहे की काय करायचंय, डिस्कस करायचंय. ठीक आहे. तर डिस्कस द इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ लँड रिफॉर्म. ओके, अँड ॲक्सेस हाऊ फॉर दीज ऑब्जेक्टिव्ह. ओके, या ठिकाणी हाऊ फॉर दीज ऑब्जेक्टिव्ह हॅव बीन अचिव्ड इन अ ट्रान्सफॉर्मिंग इंडियन ॲग्रिकल्चर. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मिंग. आता यामध्ये आपल्याला काय माहीत असायला पाहिजे, लँड रिफॉर्म माहीत पाहिजे बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला लँड रिफॉर्म सांगितलेलं आहे किंवा की कोण झालेला पण आहे आपला लँड रिफॉर्म बरोबर. तर लँड रिफॉर्म मध्ये आपण काय बघितलं होतं, हा बरोबर. तर या ठिकाणी लँड रिफॉर्मच्या आपण सुरुवातीला काही पद्धती, ब्रिटिशकालीन पद्धती बघितल्या, नंतर की भारताचा लँड रिफॉर्म कसा झाला बरोबर. ब्रिटिशकालीन जर आपण पद्धती बघितल्या तर कोणकोणत्या होत्या, रयतवारी, महालवारी, जमीनदारी पद्धत बरोबर. तर या ठिकाणी ह्या ज्या आहेत ओके, ब्रिटिशकालीन एक व्यवस्था होती, टॅक्स सिस्टीम होती, ज्या माध्यमातून शेतीवर सुद्धा टॅक्स लावला जात होता. त्यानंतर या ठिकाणी आपण भूदान चळवळ सुद्धा बघितलेली आहे बरोबर. तो कोणाची होती भूदान चळवळ, विनोबा
शिंदे कोण होते? हा, विनोबा, हा, विनोबा भावे. ओके, ते विनोबा भावेच होते, विनोबा शिंदे नव्हते. ठीक आहे. तर विनोबा भावे यांची भूदान चळवळ. ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये मग आता या ह्याच्यामुळं किंवा की भूसुधारणांचे आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट करा. ठीक आहे, हे तर डायरेक्ट आहे किंवा की भूसुधारणांचे आर्थिक म्हणजे भूसुधारणा का करण्यात आल्या, त्याचा इकॉनॉमिकल ऑब्जेक्टिव्ह काय होता. बरोबर. आता इकॉनॉमिकल ऑब्जेक्टिव्ह भूसुधारणा केल्या म्हणजे याचा अर्थ काय आहे. पूर्वी काय असायचं बघा, की एका व्यक्तीकडं हजार हजार एकर जमीन असायची. बरोबर. मग आता ती जमीन जी आहे त्या व्यक्तीच्या मालकीची असायची आणि त्याच्यावर शेतीवर काम करणारे जे कुळ होते, ओके, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणजे पीजेंट्स. ओके, जे पीजेंट्स होते, कुळ होते, तर ते काम करायचे, परंतु त्यांच्या मालकीची शेती असायची का? नाही. बरोबर. मालकी कोणाची तरी एका पर्टिक्युलर व्यक्तीची असायची, ज्यावर हजारो एकर जमीन असायची. मग सरकारनं काय केलं, की या ठिकाणी कोणता ऍक्ट आणला? लँड सेलिंग ऍक्ट. ओके, लँड सिलिंग ऍक्ट. ओके, सिलिंग म्हणजे काय आहे? एक मर्यादा. बरोबर. या ठिकाणी नाही की तुम्हाला फक्त काय आहे 27 एकर 56 एकर जमीन एकाच्या नावावर ठेवता येईल, असं हजारो एकर जमीन ठेवता येणार नाही. मग ह्याच्यामुळे काय झालं या ठिकाणी, की जी जमीन होती ती सरकारने या ठिकाणी स्वतःकडे घेतली. नंतर या ठिकाणी ह्या विनोबा भावे यांच्या चळवळीमधून लाखो एकर जमीन त्यांना दान करण्यात आली. ती जमीन या ठिकाणी लोकांना देण्यात आली ज्यांच्याकडे जमीन नाही. मग यामधून ते लोक काय झाले, थोडे सक्षम झाले आणि त्यांनी त्या जमिनीमधून जे काही या ठिकाणी त्यांना उत्पन्न मिळालेलं आहे, यामुळं त्यांची आर्थिक उद्दिष्ट जे आहे ते प्राप्त झालं त्यांना. ओके, इकॉनॉमिकल ऑब्जेक्टिव्ह आपल्याला यायचं. इकॉनॉमिकल ऑब्जेक्टिव्ह काय, तर ते लोक सक्षम झाले, त्यांना त्यांची उपजीविका मिळाली, त्यांना त्यांचा रोजगार मिळाला, त्यांना त्यांचं या ठिकाणी काय आहे किंवा की म्हणजे जे काही अन्न आहे ते स्वतःसाठी ऍटलिस्ट तयार करण्यासाठी काय आहे किंवा की त्यांना ती जमीन उपयोगी पडली. ठीक आहे. दुसरं, भारतीय कृषी क्षेत्राच्या परिवर्तनामध्ये ओके ही उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत याचं मूल्यांकन करा. आता तुम्हाला मूल्यांकन करायचं आहे. आता मूल्यांकनामध्ये काय आहे, की काही गोष्टी मॅक्सिमम गोष्टी म्हणजे जवळपास 70-80% गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह सांगायच्या आहेत, पण 20% गोष्टी काय आहे, की काही गोष्टी आपल्याला निगेटिव्ह पण सांगावं लागणार आहेत. ओके, कारण मूल्यांकन म्हटलेलं आहे. मूल्यांकन जे आहे हे फक्त काही एका अँगलनं होतं असं नाही. ओके, दोन्ही अँगल पाहिजे. ओके, जसं तुम्ही समजा मूवी पाहायला गेले. ओके, कोणता मूवी किंवा की राजे, हा, शिवछत्रपती. ओके, बघितला का? नाही, मोबाईलवर नसन आला अजून. बरं, थिएटरमध्ये बघितलं नाही? थिएटरमध्ये जात नाही, तू पण जात नाही. ओके, तर पण ठीक आहे. किंवा एखादा मूवी आपण बघितला. ठीक आहे, आता त्या मूवीचं मूल्यांकन करा असं जर म्हटलं तर काय करणार तुम्ही? तर तुम्ही बघितलेला कोणता मूवी? धुरंधर बघितला? मी नाही बघितला, मग मला कळणार नाही मूल्यांकन. ठीक आहे, पहिला बी नाही दुसराही नाही. ओके, तर बघितला नाही. बरं, ठीक आहे. तर सगळ्यांनी बघितलेला कोणता? सैराट बघितला? सैराट बघितला असेल ना? ओके, हां, मी पण बघितला. ओके, बरं. आता सैराटचं मूल्यांकन करा असं जर म्हटलं तर मग काय करता येईल बरं? सांग आकांक्षा. सैराटचं मूल्यांकन करा तर काय काय सांगता येईल आपल्याला? आता सैराटचं मूल्यांकन करायचं आहे तर आपल्याला काय गोष्टी सांगाव्या लागतील? काही पॉझिटिव्ह सांगावं लागतील, काही निगेटिव्ह सांगावं लागतील. ओके, पहिली गोष्ट तर पॉझिटिव्ह सांगा. निगेटिव्ह तर सगळ्या जगाला माहित आहे. ठीक आहे. काय पॉझिटिव्ह आहे त्यातून बरं? हं? काय पॉझिटिव्ह आहे? तो परस्या विहिरीत उडी मारतो हे पॉझिटिव्ह आहे. ओके, कारण त्याला पोहता येतं. ओके, काय असेल त्यात बरं पॉझिटिव्ह? म्हणजे बघा किती विचार करावा लागतो त्या मूवीमधून पॉझिटिव्ह काढायला. आणि तुम्हाला जर म्हटलं असतं की अरे सांगा निगेटिव्ह काय आहे, तर तुम्ही सगळंच त्या ठिकाणी निगेटिव्ह सांगितलं असतं. परत निगेटिव्ह काय आहे बरं सांगा बरं? ठीक आहे बाबा, पॉझिटिव्ह आपल्याला सापडत नाही असं आपण विचार करू. निगेटिव्ह काय बरं? का निगेटिव्ह सांगता येत ना, सगळं पॉझिटिव्हच आहे, ऑल इज वेल. निगेटिव्ह काय? हां, बरोबर आहे. या ठिकाणी वी क्रिटिसाइज देम. ओके, कारण काय आहे, ठीक आहे बाबा, क्रिटिसाइज करा किंवा हे इव्हॅल्युएट करा, थोडं जरा त्याच्यापेक्षा अलग असतं. क्रिटिसाइज त्यामध्ये किंवा कास्टिझम आपल्याला दिसतं. बरोबर आहे किंवा की कास्टिझम सांगितलेलं आहे. ठीक आहे, अजून काय? निगेटिव्ह. अय परश्या, काहीतरी निगेटिव्ह असेल ना. पण ठीक आहे, एक झालं. अजून?
बरं. हां. अजून? ठीक आहे. हां, ते पण आहे. अजून फॅमिलीचं. अजून? पण पॉझिटिव्ह एखादी गोष्ट, निगेटिव्ह तर ठीक आहे बाबा तुम्हाला भरपूर माहिती आहे. बरोबर? निगेटिव्हमध्ये मामा का बदला. ओके, आता दुसरं सैराट 2 येईल. ओके, मामाचा बदला घेण्यासाठी पुतण्या. पुतण्याच म्हणतो ना? ओके, असं काहीतरी. सैराट 2. पण ह्याच्यात पॉझिटिव्ह गोष्ट काय बरं एखादी? ती ठीक आहे समजा आपण म्हणू शकतो त्याला पॉझिटिव्ह. कोणती पॉझिटिव्ह गोष्ट दिसती बरं एक? तसं पिक्चर बघत असताना सुद्धा डोक्यात ठेवायचं वसूल करणे. ते वसुलीबाई माहिती आहे ना? ओके, MBBS वसुलीबाई. तसं तुमच्या डोक्यात वसुली पाहिजे, की मी पिक्चर बघतोय ना, तर आपल्याला लिहिण्यासाठी काहीतरी मटेरियल भेटते का? हे डोक्यात असायला पाहिजे, की वसूल. ओके, की कुठून वसूल होईल? मग त्या पिक्चरमधून पण एक गोष्ट वसूल होऊ शकते. काय? पिक्चर कुठं आहे बरं? कुठल्या बॅकग्राऊंडचा आहे? कुठल्या म्हणजे शहरातला आहे का ग्रामीण भागातला आहे? ग्रामीण भागातला आहे. बरोबर? बरं. पिक्चर ग्रामीण भागातला आहे. तर ठीक आहे, ओके. आताची परिस्थिती अलग आहे. पण ग्रामीण भागामध्ये काय आहे, की या ठिकाणी किंवा ग्रामीण भागामध्ये अजूनही ओके, काही भागात आहे. अजूनही ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी मुलींना ओके, ग्रामीण भागातील मुलींना तेवढ्या प्रमाणात फ्रीडम असतं का जेवढ्या पिक्चरमध्ये दाखवलंय? ओके, आरची या ठिकाणी की कॉलेजला जाते, सायकलवर जाते, कशावर जाते? बुलेटवर जाते. तरी बघा, म्हणजे फॅमिली या ठिकाणी कशी असणार आहे? किती या ठिकाणी की एक प्रकारे की मुलींना कुठलेही रिस्ट्रिक्शन नाहीत. की आरची बुलेटवर कॉलेजला जाते. आरची या ठिकाणी काय चालवते? ट्रॅक्टर चालवते. वुमन एम्पॉवरमेंट. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, की काय दिसतं आपल्याला एक पॉझिटिव्ह. इथं पण पॉझिटिव्ह आहे ना, की या ठिकाणी ग्रामीण भागातली फॅमिली सुद्धा काय आहे किंवा की मुलींना काय करत नाही किंवा की एक प्रकारे जेंडर किंवा मुलगाच असावा मुली नसावी असं पाहत नाही. बरोबर? म्हणजे मुलींना पण तेवढे फ्रीडम आहे ना. ओके, म्हणजे या ठिकाणी या पिक्चरमधून मुलींना पण दिलेले जे फ्रीडम आहे ते आपल्याला दिसतं. ओके, तर याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी तिला मुलांच्या पद्धतीनं आहेत. ओके, म्हणजे मुलांना जे हे करता येतं तेवढ्याच गोष्टी तिला आहेत. ओके, तिला या ठिकाणी पाण्यामध्ये पोहता पण येतं. ठीक आहे, माहिती आहे ना? ओके, सीन पण आठवला असेल. ओके, तर या ह्याच्यामध्ये मुद्दा काय आहे, की ठीक आहे बाबा, ह्याला आपण काही पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह म्हणू शकतो. ठीक आहे, आता या ह्याच्यामध्ये हे इथं आपल्याला मुद्दा आहे की मूल्यांकन करायचं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. तर मग डिस्कसमध्ये की जवळपास 80% पॉझिटिव्ह, 10% आपल्याला निगेटिव्ह. ओके, कारण हे क्रिटिसिझम नाही. क्रिटिक्स असला असतं तर मग त्या ठिकाणी थोडा अँगल जास्त होतो क्रिटिक्सचा. ओके, तर या ह्याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. आता हा जो प्रश्न आहे, की हा प्रश्न आपल्या सिलेबसला कुठं आहे? प्रश्न समजला? किंवा भूमी सुधारांचे आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट करा आणि भारतीय कृषी क्षेत्राच्या परिवर्तनामध्ये हे उद्दिष्ट कितपत साध्य झाली आहेत ते मूल्यांकन करा. आता मला सांगा, की मराठी का आहे? प्रश्न बी तुमच्याकडे आहे, सिलेबस पण तुमच्याकडे आहे. बघा, गीता तू सांग. गीताच ना? कुठे दिसतंय? प्रश्न आहे ना तुझ्याकडे? हा बघ, प्रश्न बघून सांग कुठं दिसतंय तुला ह्याच्यामध्ये. लास्ट वाच, वाच ना मोठ्यात. डायरेक्ट दिले, भारतातील जमीन सुधारणा. ओके, तुम्हाला या ठिकाणी हा टॉपिक काय आहे कव्हर असला पाहिजे. तुम्हाला स्टेज फॉरवर्ड क्वेश्चन आहे या ठिकाणी भूमी सुधारणांचे आर्थिक उद्दिष्ट. ठीक आहे, आता तुम्ही जेव्हा लँड रूपान बघाल तेव्हा या ठिकाणी सगळे अँगल्स येतात आणि काही गोष्टीमध्ये काय बघा की ज्या गोष्टी सिलेबसमध्ये ना म्हणजे हिडन आहेत.
ओके, ज्या गोष्टी फक्त की आता इथं काय दिलंय किंवा भारताच्या भूसुधारणा फक्त एवढं दिलेलं आहे, लँड रिफॉर्म दिलेला आहे. ओके, किंवा की लँड रिफॉर्म एवढंच दिलंय, पण ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी हिडन आहेत. ओके, मग आता त्या गोष्टी कोणत्या हिडन आहेत हे तुम्हाला समजण्यासाठी काय आहे की या ठिकाणी हा टॉपिक आहे की नाही तुम्हाला हे पण त्याच्यामधलं माहित असायला पाहिजे. मग तो एक अँगल आहे बरोबर, की तो अँगल आपल्याला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, तर हा या ठिकाणी बरोबर आहे. 5 नंबर. आता 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे काय म्हटलेला आहे की प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की भारतातील सार्वजनिक खाजगी भागीदारी पीपीपी म्हणतात त्याला. ओके, तर या ठिकाणी पी फॉर या ह्याच्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. ठीक आहे, पीपीपी अंतर्गत बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर बीओटी म्हणतात, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर आणि हायब्रिड. ठीक, काय आहे हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल, हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल यांचे स्पष्टीकरण करा. पायाभूत सुविधा विकासासाठी त्यांच्या त्यांच्या म्हणजे हे दोघांच्या त्यांच्या कार्यक्षमतेचे आणि उपयुक्ततेचे चिकित्सक विश्लेषण करा. ओके, या ठिकाणी चिकित्सक तर एक्सप्लेन द या ठिकाणी बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर अँड हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल HAM अंडर द पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इन इंडिया. क्रिटिकली अनालिसिस. ओके, आता इथं काय करायचं आपल्याला चिकित्सा करायची आहे, म्हणजे इथं निगेटिव्ह पण काही गोष्टी असतील आणि पॉझिटिव्ह पण 50-50% आपल्याला इथे आहे. अँड देअर इफेक्टिव्हनेस अँड द सुटेबिलिटी फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. ठीक आहे, आता ह्यासाठी काय आहे की आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं की या ठिकाणी हे पीपीटी मॉडेल काय असतं. ओके, जसं एक्झाम्पलमध्ये आपल्याला की जसं एक्झाम्पलमध्ये आपण घेऊ रोड आहेत बघा. ओके, हायवेज असतात किंवा रोड असतात. तुम्ही रोडवर टोल नाके बघितले असतील, टोल टोल बघितलं ना. ओके, कधी गावाकडे जात असताना तुम्ही टोल भरला असेल. ओके, तर ते टोल का कोण कोण घेतं बरं, टोलचं कलेक्शन कोण करतं. गव्हर्नमेंट सरकारचे लोक असतात का खाजगी व्यक्ती असतात. असं कधी ऐकलं का की या ठिकाणी किंवा की कोणत्या जागा निघालेल्या आहेत ते या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला टोल तिकीट मास्टर त्या जागा निघाल्यात. ओके, किंवा टोल गोळा करण्यासाठी किंवा की सरकारी नोकरी निघालेली आहे असं ऐकलं का कधी नाही. तर हे जे लोक आहेत ना हे सगळे कोण असतात, हे या ठिकाणी प्रायव्हेट वाले लोक असतात, सगळे प्रायव्हेट वाले असतात बरोबर. तर आता प्रायव्हेट वाला व्यक्ती काय करत असतो या ठिकाणी तो की आपल्याकडून काय करतो या ठिकाणी टोल वसूल करतो बरोबर, टोल. आता यामध्ये जर या ह्याच्यामध्ये किंवा काही ठिकाणी सरकारी आहे बरोबर, कारण ते जो रोड आहे तो सरकारकडे ट्रान्सफर झालेला आहे बरोबर, तर तो सरकारी असेल. पण इनिशियल स्टेजमध्ये काय असतो तो या ठिकाणी प्रायव्हेट व्यक्तीकडे असतो. आता तो प्रायव्हेट व्यक्तीकडे का असतो, कारण एक मॉडेल आहे. कोणतं मॉडेल आहे, बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर. ओके, बिल्ड म्हणजे काय, रस्ता तयार करणे. रस्ता कोण तयार करणार, प्रायव्हेट व्यक्ती बरोबर. ऑपरेट कोण करणार, प्रायव्हेट व्यक्ती. समजा प्रायव्हेट व्यक्तीनं 2 कोटी रुपये खर्च करून रस्ता तयार केला बरोबर. आता ह्या 2 कोटीची त्याची सरकारनं त्याला काही प्रॉफिट म्हणून 5 कोटी रुपये या ठिकाणी त्याला द्यायचे आहे सरकारला बरोबर. मग सरकार काय म्हणणार, तू 5 कोटीसाठी काय कर, 5 वर्षे या ठिकाणी इथून काय कर, जो काही टॅक्स येईल तो तू कलेक्ट कर बरोबर. मग तो व्यक्ती काय करतो या ठिकाणी ऑपरेट करतो. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की तो त्या टॅक्सच्या माध्यमातून किंवा जो काही हे आहे तर तो ऑपरेट करतो आणि तो त्याचा नफा काढतो. ठीक आहे, आता हे 5 वर्ष झाले. 5 वर्षानंतर तो रोड ट्रान्सफर केला होतो, कोणाला ट्रान्सफर होतो, सरकारला ट्रान्सफर होतो. आणि सरकारला वाटलं की नाही कंटिन्यू आपल्याला इथं टोल ठेवायचा आहे, लोकांना पण या ठिकाणी सवय झालेली आहे, आपल्याला तेवढंच इन्कम येतं, मग सरकारी लोक त्या ठिकाणी असतील बरोबर. पण ह्याला म्हणायचं बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी रोड तयार करणे किंवा एखादी उद्योग तयार करणे, वापरणे आणि तो सरकारला हे करणे. बीओटी विशेषतः या ठिकाणी रोडच्या बाबतीत जास्त प्रमाणात वापरलं जातं. ठीक आहे, त्याला म्हणतात बीओटी. त्यानंतर या ठिकाणी हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल हे पण आपल्याला स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे, तर आता हे शिकवलं तुम्हाला नाही त्यामुळे ते काही तुम्हाला लक्षात येणार नाही. पण फक्त प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी कोणत्या सिलेबसवर आहे तो आपण बघू. तर इथं डायरेक्टच आहे बघा सिलेबसमधले पॉईंट बघा.
गेलं ते. सांगा कशात येईल हा पॉईंट, कुठे येईल? हा हा, बरोबर. तर या ठिकाणी कुठे येणार आहे की पायाभूत सुविधा. हो, पायाभूत सुविधा जे आहेत ना ते तयार करण्यासाठी सरकार बी तयार करतं आणि BOT वर सुद्धा त्या तयार केल्या जातात. बिल्ड ऑपरेट म्हणजे विविध प्रकारचे बंदर असतात बघा. ओके, जसे बंदर सध्या या ठिकाणी मॅक्सिमम बंदर हे कोणाच्या ह्याचे आहेत, बंदर असतील, विमानतळ असतील, हे कोणाच्या मालकीचे सध्या? हे अदानी, बरोबर. अदानीने काय केलेलं आहे की बिल्ड केलेलं आहे. एखादं बंदर उभारतं आणि जमीन कोणाची असते? सरकारची असते. एखादं ग्रीन फील्ड एअरपोर्ट म्हणतात बघा, नाव ऐकलं असेल तुम्ही, ग्रीनफील्ड एअरपोर्ट. ग्रीनफील्ड एअरपोर्ट म्हणजे काय? ग्रीनफील्ड म्हणजे काय आहे तर संपूर्णतः नवीन बनवलेलं. पूर्णतः नवीन म्हटलं की त्याला म्हणायचं ग्रीनफील्ड. हे ग्रीनफील्ड एअरपोर्ट म्हणजे पूर्णतः नवीन बनवलेले एअरपोर्ट. आता ते एअरपोर्ट कोण बनवणार? या ठिकाणी प्रायव्हेट व्यक्ती बनवणार. जागा कोणाची आहे? सरकारची आहे, बरोबर. सरकारनं त्यांना किराया दिली असते. मग तो व्यक्ती बी फॉर बिल्ड करणार विमानतळ, ओ फॉर ऑपरेट करणार आणि काही वर्षानंतर काय आहे ते सरकारला ट्रान्सफर होणार. ठीक आहे. तर मग अशा पायाभूत सुविधा जी आहे हा टॉपिक आपल्या इथं आहे. ठीक आहे. त्यानंतर हा पॉईंट पाहू आणि त्यानंतर आपण थांबू. आता इथं आपल्याला या ठिकाणी आता 5 पर्यंत जे प्रश्न झाले, ठीक आहे, 5 पर्यंत जे प्रश्न झाले ते कशावर होते? 5 पर्यंतचे जे प्रश्न झाले ते काय होते की ह्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स, ॲग्री आणि इन्फ्रास्ट्रक्चर, बरोबर. या 3 ह्याच्यावर आपल्याला ते प्रश्न विचारले. तर आता 6वा म्हणजे 5 प्रश्न आपल्याला वरच्या पॉईंटवर आहे. ठीक आहे. आता 6वा जो प्रश्न आहे तो आपल्याला काय आहे? दुसरा मुद्दा आहे सायन्स टेक्नॉलॉजी आहे, बरोबर. तर मग आपल्याला सायन्स टेक्नॉलॉजीवर हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय भारतीय कामगिरीच्या संदर्भात महाराष्ट्रातील, आता इथं बघा स्पेसिफिक विचारलंय की महाराष्ट्रातील संशोधन संस्था, सार्वजनिक उपक्रम किंवा तांत्रिक उपक्रमाचे योगदान स्पष्ट करा. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि स्थानिक गरजानुसार नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे महत्त्व विशद करा. इंग्लिश. In the context of, okay, in the context of India's achievements in science and technology, explain, काय करायचं आहे? Explain the contribution of research institutions, public initiative or technology driven efforts in Maharashtra. Okay, specific Maharashtra. The against this background, discuss the importance of indigenization, okay, indigenization of technology and development of local need based new technology. आता याचा अर्थ काय होतो की याच्यामध्ये की इथपर्यंत आपल्याला प्लेन अर्थ आहे त्याचा की विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कामगिरीच्या संदर्भात महाराष्ट्रातील संशोधन संस्था, ओके, म्हणजे की भारताच्या जे टेक्नॉलॉजी मधल्या ज्या संस्था आहेत त्याच्या संदर्भात या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पण काही संस्था आहेत, त्यांची कामगिरी काय आहे बाबा, ओके, हे सांगायचं आहे. त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम आणि तांत्रिक उपकरणाचे योगदान स्पष्ट करा. कोणाचं? विशेषतः या ठिकाणी महाराष्ट्राचं योगदान स्पष्ट करायचं आहे, बरोबर. त्यानंतर या पार्श्वभूमीवर, ओके, की तंत्रज्ञानाचं स्वदेशीकरण आणि स्थानिक गरजानुसार, हे महत्वाचं बघा. तंत्रज्ञानाचं स्वदेशीकरण म्हणजे काय बरं? जी टेक्नॉलॉजी आहे ती या ठिकाणी काय करायचं आपल्याला? समजा एक्झाम्पल मध्ये सिंपल एखादी टेक्नॉलॉजी सांगा बरं की या ठिकाणी जी आपण आपल्याला वाटतं की नाही ती आपण स्वदेशी पण बनवू शकतो, पण ती सध्या आपण दुसऱ्या देशातून वापरतो. साधी एखादी छोटी मोठी टेक्नॉलॉजी कोणती पण असू शकते, ओके. असं काही अणुबॉम्ब बनवावं सगळ्यांनी असं काही नाही, ठीक आहे. टेक्नॉलॉजी छोटी 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 एखादी अशी टेक्नॉलॉजी छोटी, हे आपल्याला घरामध्ये पण काम येते, पण ती आपण 99% चायनीज असतात. ठीक आहे. हां, सोलार पण आहे, सोलार पण
आपण ठीक आहे, सोलार पण आपण तयार करू शकतो. अजून अजून छोटी सोलार ठीक आहे, सोलार बरोबर आहे. अजून छोटी स्वयंपाकघरात लागते छोटी वस्तू. बायोगॅस म्हणजे आता सगळ्याच्या घरी गाई म्हशी करावं लागतील, नाही तर मग हे करावं लागेल. ठीक आहे, बायोगॅस आणायचा म्हणजे ठीक आहे. हा, आपल्याला स्वयंपाकघरामध्ये लागणारी वस्तू ती पण टेक्नॉलॉजीचा भाग आहे, छोटी टेक्नॉलॉजी. लाईटर ठीक आहे, लाईटर ठीक आहे, मेड इन चायना असतं, लाईटर पण आहे. अजून अजून छोटं भाजीपाला कापण्यासाठी ते भाजीपाला कापण्याचे यंत्र असतात बघा, छोटे छोटे टेक्नॉलॉजीच आहे पण ती पण. ओके, कांदा कापा विविध स्लाइज मध्ये येतो. ओके, बघितलं असेल ना ते ऍड चायनीज वाल्याचा, त्यास तो मारू मारू दाखवतो बघा, हे तुटेगा नाही. ओके, तर मग म्हणजे छोट्या छोट्या स्लाइस करण्यासाठी समजा तुम्हाला काय करायचं आहे, आलू कापायचा आहे बरोबर, ती पण छोटी टेक्नॉलॉजीच आहे ना. त्या ठिकाणी वॉकी तुम्ही प्रेस करून काय आहे एकदाच आलू कापू शकता. कांदा कापायचा आहे बरोबर, आता ते जे मॉडेल आहे ते कुठलं आहे बरं, चायनीज आहे सगळे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही सुद्धा या ठिकाणी तसं तयार करू शकता, छोटी मोठी टेक्नॉलॉजी करू शकता. किंवा या ठिकाणी सोलार पॅनल्स आहेत, ते तुम्ही स्वदेशी पद्धतीने बनवू शकता. आता सगळे पॅनल्स काय आहे या ठिकाणी बाहेरून आणले. मग याचा अर्थ काय आहे की तुम्हाला टेक्नॉलॉजी जी आहे ती इंडिजिनियस बनवायची आहे. इंडिजिनियस म्हणजे काय, स्वदेशीकरण. स्वदेशी पिक्चर बघितलं ना. ओके, त्या ठिकाणी इंडिजिनायझेशन म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की तुम्हाला की आपल्या देशामध्ये ती टेक्नॉलॉजी तयार करायची, जी टेक्नॉलॉजी आपण बाहेरच्या देशातून आणतो बरोबर. आणि ही टेक्नॉलॉजी कशी तयार करायची आपल्याला, की कशाच्या आधारावर, स्थानिक गरजानुसार. ओके, म्हणजे स्थानिक गरजा म्हणजे काय आहे, ती तुमच्या भागातील लोकांच्या ज्या गरजा आहेत त्यानुसार तयार करायचं आहे. मग तुमच्या भागातील लोकांच्या गरजा काय आहे, किंवा की त्यांना किंवा की रात्री की लाईट गेलेली आहे, समजा ग्रामीण भागामध्ये लाईट गेली, तर लाईट गेल्यानंतर काय आहे कुठलेच साधन नसतात बरोबर. मग याच्यासाठी काय आहे, तुम्ही तुम्ही टेक्नॉलॉजी तयार करू शकता. आता जे काही वापरलं जातं ते सगळे चायनीज आहे. ओके, लाईट गेल्यानंतर काय आहे किंवा की बॅटरीज वापरल्या जातात बरोबर, तर मग तुम्ही तुमची टेक्नॉलॉजी यूज करू शकता. किंवा की रात्री सुद्धा काय आहे किंवा की दिवसभराचं जे काही सूर्याची एनर्जी आहे ती आपल्याला ट्रान्सफर करून काय आहे एखादा फॅन तयार करणे, किंवा गावासाठी काय आहे मोठा या ठिकाणी एक बाहेर असा कूलर तयार करणे. ओके, असं काहीतरी आपल्या आपल्या डोक्याने ते करता येतं. ठीक आहे, तर मग मुद्दा काय आहे, स्थानिक गरजानुसार तुमच्या गावातील काय गरज आहे बरोबर, त्या ह्याच्यामध्ये. आता तुम्ही गावात सगळीकडे एसी लावणार का, हे तर शक्य नाही ना, आणि या ठिकाणी ते परवडणार पण नाही. ओके, मग या ह्याच्यामध्ये की स्थानिक लोकल ओके ला कशाची गरज आहे आणि तो लोकल व्यक्ती ती वस्तू विकत घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही एवढी वस्तू महाग केली की तो विकतच घेणार नाही. ओके, समजा ते तुम्ही काय केलं की रोबोट तयार केले. ओके, तर आता ते विकत कसं घेईल, समजा शेती आहे ठीक आहे, आता शेतीमध्ये काय आहे किंवा की कामगारांची कमतरता पडते, मग तुम्ही काय केलं या ठिकाणी रोबोट तयार केले बरोबर की नाही. कापूस काढायचा असेल तर सगळीकडे रोबोट लावायचे. ठीक आहे, पाणी द्यायचं असेल तर रोबोट. ठीक आहे, तर आता हे जर रोबोट हे करायला लागले तर रोबोट किती महाग असतील, तो शेतकरी खरेदी करू शकतो का, नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी की तुम्ही टेक्नॉलॉजी इंडिजिनियस असले पाहिजे. किंवा की काही कट करायचं आहे तर विविध प्रकारचे कटाईचे तंत्र असतात बघा बरोबर, छोट छोटाले हे कट करायचं ते, तर ते जे आहे तुम्ही इंडिजिनियस म्हणजे, आणि ते पण लोकल पर्स्पेक्टिव्हचा विचार करून ते करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि त्यामुळं या ठिकाणी काय होऊ शकतं किंवा की जो लोकल एरिया आहे किंवा स्थानिक लोकांच्या गरजा पूर्ण होतील, त्यांचा पण विकास होईल, त्यांना पण या ठिकाणी काय आहे किंवा की त्यातून जास्त रिटर्न मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथं हे सांगायचं आहे सायन्स आणि म्हणजे हा प्रश्न जो आहे हा आपल्याला या ठिकाणी जनरली लिहिता येतो. दोन चार या ठिकाणी आपल्याला फक्त संशोधन संस्था माहीत असायला पाहिजे, बाकी आपल्या पद्धतीने काय आहे मनानं आपल्याला हे लिहिता येतं. ओके, लॉजिकली हे याचं उत्तर लिहिता येतं, असं काही खूप स्पेसिफिक आहे असं नाही. तर म्हणजे लक्षात ठेवा की सायन्स टेक्नॉलॉजीचा प्रश्न आहे तरी पण आपल्याला लॉजिकल लिहिता येतो. फक्त याच्या संदर्भात 2-3 संस्था जे आहे जे पुस्तकात असतात त्या संस्था आपल्याला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, चला आता सांगा की कोणता भाग असेल. आता उद्याच्याला सगळ्यांनी व्यवस्थित लिहून मार्क करून आणायचं. जर प्रिंट नसेल तर प्रिंट काढा. ओके, सिलेबसची 2-4 पेजेस तर आहेत. ओके, आणि उद्या मला मार्क करून आणा. हा पेपर सगळा बघू आपण, परत दुसरा पण पेपर सॉल्व्ह करू, पण पेपर बघणं गरजेचं आहे. नंतर पेपर झाले की तुम्हाला मी ह्या सगळ्यांचा अर्थ सांगतो, ते डिस्कस करा, ॲनालिसिस करा. ओके, त्याची एक प्रिंट देतो. ठीक, हे तुम्हाला आयडिया म्हणजे कुठे हां हां कोणता पॉईंट हां
बरोबर आहे, सरळ लिहिलं ना. विज्ञान तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी. आता भारतीयांची कामगिरी बरोबर आहे. मग आता MPSC आहे तर महाराष्ट्रीयांची कामगिरी, बरोबर. म्हणजे हे मुद्दा काय आहे की भारतीयांची कामगिरी UPSCच्या पर्स्पेक्टिव्ह, पण आपण MPSC देतोय. मग महाराष्ट्रामधील या ठिकाणी कामगिरी महत्त्वाची आहे, त्याच्या संदर्भात टेक्नॉलॉजी किंवा संस्था ज्या आहेत महाराष्ट्राच्या त्या, ठीक आहे. आणि पुढचा पॉईंट, तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण, ते विचारलंय, बरोबर. आणि आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे. आणि हे नवीन तंत्रज्ञान कसं विकसित करायचं आहे, लोकलला पर्स्पेक्टिव्ह घेऊन, ओके, लोकलचा विचार करून. म्हणजे हा पॉईंट या ठिकाणी त्यांनी स्पष्ट शब्दात विचारलेला आहे. आता इथं भारतातील जरी म्हटलं तरी त्यांनी काय सांगितलंय प्रश्नामध्ये, महाराष्ट्र, कारण MPSC आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे UPSCला फक्त काय आहे की भारत असणार आहे, भारतामधल्या कुठल्याही राज्याचं तुम्ही लिहू शकता, बरोबर. पण इथं काय आहे, भारतासोबत तुम्हाला महाराष्ट्रामधील ज्या कोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत, तंत्रज्ञान, म्हणजे या ठिकाणी एखादी IIT असेल, बरोबर, छोट्या मोठ्या या ठिकाणी ज्या महाराष्ट्र शासनाच्या संस्था आहेत, बरोबर, टेक्नॉलॉजी तयार करणाऱ्या, तर मग त्या टेक्नॉलॉजी आणि या ठिकाणी लोकल लेवलला काय टेक्नॉलॉजी आपल्याला वापरता येते, त्याचा कसा वापर होतो, हा प्रश्न त्यामधून आहे. ठीक आहे. तर हे झालं या ठिकाणी की आपल्या पॉईंट. आता बाकीचे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायचे आहेत, तरी पण हे उद्याच्याला आपण बाकीचे पण पाहू. पण प्रायोरिटी लिहा, हा ते लिहिणे, ओके, आणि पाहणे, वाचणे आणि पाठ करणे, हा भाग जो आहे ना, हा खूप या ठिकाणी हार्डवर्किंगचा आहे, हा बोर होणारा भाग आहे. डेफिनेटली तुम्हाला बोर होणार आहे, अरे यार काय लिहायचं आहे, काय वाचायचं आहे. प्रश्न इंग्लिश मराठी दोन्ही लिहायचे आहेत, ओके. आणि हे तुम्हाला या ठिकाणी एक वेळेस नाही 3-4 वेळेस लिहावं लागतील, तेव्हा हे पाठ होईल. आता तुम्हाला समजायला लागले की अरे हा प्रश्न आणि हा या ठिकाणी काय आहे की हा त्याचा सिलेबस, ओके. तर म्हणजे मुद्दा काय आहे की तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की अरे या ठिकाणी हा प्रश्नपत्रिका आहे आणि हा आपला सिलेबस आहे, याच्या बाहेर काही गेलेलं नाही. आपण जे काय 5-6 क्वेश्चन बघितले ते कुठं आउट ऑफ द सिलेबस होते का, सिलेबसमध्ये दिलेलं आहे, ओके. मग तुम्हाला समजलं पाहिजे की कोणता टॉपिक आहे, कशा पद्धतीने विचारलाय. भूसुधारणा आहे तर तिथं फक्त भूसुधारणा दिलेला आहे, मग आपल्याला अँगल कसा आहे, तिथं सायन्स टेक्नॉलॉजी आहे, मग त्याचा अँगल कसा आहे, हे अभ्यास करण्यासाठी काय आहे आपल्याला त्याचा फायदा होणार. त्यामुळं उद्या कंपल्सरी लिहून आणा आणि प्रिंट बाजूला घेऊन या, ओके. दिलेले आहे तुम्हाला प्रिंट, ठीक आहे. नसेल तर आता प्रिंट काढून घ्या बाहेरून, ओके. आणि सोबत मार्क करून आणा, ओके. 4ही पेपरचं दिवसभर तुम्हाला कामच आहे, जाऊ दे 2-4 दिवस, हा अभ्यासाचा भाग आहे. डोक्यातून काढून टाका की या ठिकाणी तुम्ही टाइमपास करताय, ओके. हे सगळ्यात काम आहे, सगळ्यात भारी काम आहे, जे तुम्हाला पुढे अजून सोपं जाईल, ठीक आहे. पण याच्यामुळे सिलेबस पाठ होईल, ह्याच्यामुळे प्रश्न पाठ होतील, ह्याच्यामुळे तुमच्या डोक्यात फ्रेमिंग तयार होईल की अरे प्रश्न कसा विचारला जातो, ठीक आहे. तर इथं आपण थांबू.